नाम तुझे गाते गाते थोर सान, नाम तुझे गाते गाते थोर सान, दारी तुझ्या दीन दान घेते दाना घेते, नाम तुझे गाते गाते थोर सान. चिखलात येता मूल माखुनिया, प्रेम नाव तया घालतोसे, किंवा ज्याचा प्राण भुके कासवीस, त्याला दोन घास भरावीसे, नाम तुझे गाते गाते थोर सान. आणि येता कोणी पांगळा बखुळा, त्यालाही तुलया लावितोसे, तेव्हा सारे उभा मीही तुझ्या दारी, उशिरा कपरी आज असा, नाम तुझे गाते गाते थोर सान. नमस्कार, मी जयश्री परत एकदा आपल्या भेटीला आली आहे. काव्याच्या कल्पनाविलासातून आता जरा जमिनीवर येऊया की. आता पडाव येतोय त्यांच्या साहित्य संपदेबद्दलचा. तेव्हा मंडळी, आता जरा सरसावून बसा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मृणाल बापट. आज मराठी भाषा दिनी कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी आपण त्यांच्या काही आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धासुमन अर्पूया. आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर कवी, लेखक, साहित्यकार, नाटककार आणि इतर कलाकार जन्मास आले, ज्यांनी त्यांची नावे अजरामर केली आहेत. अशा खाणीतील एक अनमोल हिरा कुसुमाग्रज हे होत. त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर, वि. वा. शिरवाडकर म्हणून जरी आपण ओळखत असलो तरी त्यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. आपल्या काकांकडे दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे करण्यात आले. 27 फेब्रुवारी 1912 साली पुणे येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथे, माध्यमिक शिक्षण नाशिक येथे झाले, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. मॅट्रिकची परीक्षा ते मुंबई विद्यापीठातून पास झाले. 1930 साली प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते, तेव्हा रत्नाकर मासिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत. 1932 साली त्यांनी काळाराम मंदिरात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे बाल्यावस्थेतील त्यांच्या साहित्याच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला जणू गवसणीच घातली, ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबऱ्या, नाटके, ललित साहित्याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक P.G. वुडहाऊस व आवडता नट चार्ली चॅप्लिन होता. 1942 साली प्रसिद्ध झालेला विशाखा हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङ्मयातील उच्च कोटीचे वैभव होय, जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भुरळ घालते. मराठी माती, स्वगत, हिमरेषा याबरोबर ययाती आणि देवयानी व वीज म्हणाली धरतीला ही नाटके 1960
ते 66 साली प्रसिद्ध झाली. त्यांच्या साऱ्या साहित्यकृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 1946 साली वैष्णव ही कादंबरी आणि दूरचे दिवे हे नाटक प्रसिद्ध झाले. नटसम्राट ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती ही तर होतीच, पण त्यांचे नाट्यप्रयोगही खूप गाजले. आपल्या नाट्यवेड्या रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजूक व भावूक विषयाला हाताळलेले ते नाटक वयोवृद्ध लोकांचा दृष्टिकोन बदलणारे ठरले. अनेक वृद्धांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरुणांचाही वृद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. कुसुमाग्रज हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी अनेक कविता संग्रह, कथा, कादंबऱ्या, नाटकं, निबंध, चित्रपटात पटकथा प्रकाशित केले. त्यांनी अभिनयही केला. ते उत्तम समीक्षकही होते. त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्यांचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूंनी ते पाहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ त्यांनी लोकहितवादी मंडळ 1950 साली सुरू केले. नाशिकच्या प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाचे ते 1962 ते 1972 पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहिजे. सामाजिक वा वैयक्तिक अशी कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करत. स्वराज्य, प्रभात, धनुर्धारी वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केले. सत्याग्रहातही त्यांनी भाग घेतला. त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. तत्पश्चात ते मुंबईला आले. तिथे डॉक्टर ना. भालेराव यांनी त्यांना नाटक लिहिण्यास प्रवृत्त केले. कवी असलेले कुसुमाग्रज यशस्वी नाटककार झाले. त्यांनी आपल्या लेखणीतून सामाजिक अन्याय आणि विषमता या विषयांवर कठोर टीका केली. त्यांचे साहित्यिक विचार लौकिकवादी आहेत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठा जाणीव करणारे असले तरी मराठीचे ते महत्त्वाचे लेखक मानले जातात. कविता, नाटक, कादंबऱ्या, कथा, लघुकथा, निबंध इत्यादी प्रकारचे साहित्य त्यांनी हाताळले. त्यांचे काही नावाजलेले साहित्य काव्यसंग्रह, जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल, विशाखा इत्यादी. नाटक दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी. कादंबऱ्या वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर इत्यादी आहेत. वि. स. खांडेकरांच्या नंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होत. याशिवाय त्यांना इतर अनेक महाराष्ट्र शासनाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या सगळ्यात पारितोषिकांची यादी सांगायची तर ती एवढी मोठी आहे की मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिता. म्हणजे आपल्याला त्यांचे कर्तृत्व दिसेल की 1960 साली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि 1960 साली मराठी माती काव्य संग्रहासाठी राज्य सरकारचा त्यांना पुरस्कारही मिळाला. 1962 साली स्वगत काव्यसंग्रहासाठी राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. 1964 साली हिमरेषा
काव्यसंग्रहासाठी राज्य सरकारचा पुरस्कार 1964 सालीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मडगाव गोवासाठी निवड झाली. 1965 साली राम गणेश गडकरी पारितोषिक. 1966 साली ययाती आणि देवयानी या नाटकासाठी राज्य सरकारचा पुरस्कार देण्यात आला. तर 1967 साली वीज म्हणाली धरतीला या नाटकासाठी राज्य सरकारचा पुरस्कार. 1970 साली कोल्हापूर येथील मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. 71 साली नटसम्राट या नाटकास राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आणि 1974 साली साहित्य अकादमी पुरस्कार नटसम्राटच्या लेखनासाठी जे राजा लिअरवर आधारित आहे. 1985 साली राम गणेश गडकरी पारितोषिक अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून देऊन त्यांना गौरविण्यात आले. 1986 साली पुणे विद्यालयाची डीलिट ही उपाधी त्यांना देण्यात आली. 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार एक साहित्यातील भारतीय साहित्यातील मानाचा पुरस्कार त्यांना त्यांच्या साहित्यातील योगदानाप्रित्यर्थ देण्यात आला. 1988 साली संगीत नाट्यलेखन पारितोषिक. 1989 साली जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष. 1991 साली पद्मभूषण साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात योगदानाबद्दल त्यावेळेचे जे राष्ट्रपती होते आर व्यंकटरामन यांच्या हस्ते देण्यात आले. 1996 साली अंतराळातील एका ताऱ्यास कुसुमाग्रज हे नाव दिले गेले आणि तो त्या नावाने ओळखला जाऊ लागला. केवढा मोठा गौरव आहे हा. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. नाशिककरांना तर आपल्या घरातील वडीलधारं माणूस गमावल्याचं दुःख झालं. मानवतेच्या कळवळा आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व त्यामुळे नटसम्राट विशाखासारखे साहित्य जन्माला आले. एवढे उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तित्व अत्यंत साधे तर होतेच, पण शेवटपर्यंत अत्यंत विनम्र आणि सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते जगले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पद्धती मुलांसाठी निष्ठुर पद्धती असल्याचे त्यांचे मत होते. इतर क्षेत्रातही त्यांनी मुलाचे सहकार्य दिले आणि मार्गदर्शन केले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांचे निधन 10 मार्च 1999 नाशिक येथे झाल्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानची संस्था तिथे उभारण्यात आली आणि तिथे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान देण्याची सोय करण्यात आली. ते अत्यंत वाखाणण्यासारखे आहे. म्हणून अंतिम म्हणावेसे वाटते यासम हा मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी जयश्री भावे. खरं म्हणजे संपादकीय शिवाय या अंकात स्वतःचं वेगळं काहीही घालायचं नाही असं ठरवलं होतं. पण कुसुमाग्रजांच्या लेखणी रंगांच्या शोधात काहीतरी महत्त्वाचं हाती लागलं, म्हणून हा ऑडिओ स्मृतिगंध या नावाने सादर करते. आपल्या उत्कट भावाविष्कारानं मराठीचं भूषण ठरलेल्या कविवर्य कुसुमाग्रजांची प्रतिभा सर्वश्रुत आहेच. अशा प्रसिद्ध व्यक्तींबद्दल एक कुतूहल आपल्या सगळ्यांच्याच मनात असतं. मला माझ्याच माहितीतल्या 2 अशा व्यक्तींबद्दल समजलं
की ज्या कुसुमाग्रजांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायला खूप उत्सुक आहेत. तिसरी व्यक्ती संपर्कात आलेली नाही, पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक वेगळं स्थान त्यांनी मिळवलं आहे. मला अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद झाला आणि या आठवणींचा आनंद तुम्हा सर्वांची शेअर करायचा मोह अनावर झाला, म्हणून हा प्रपंच. या लोकांकडून कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब हे एक माणूस, एक व्यक्ती म्हणून कसे होते हे त्यांच्याच शब्दात आपण ऐकूया. मुलाखतीच्या स्वरूपात त्यांच्या अल्प माहितीसह सादर करते. पुष्प पहिलं. सौ गौरी कुलकर्णी ठाण्यात असतात. या प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, निवेदिका, मुलाखतकार आणि पुणे विद्यापीठाच्या संस्कृतच्या प्रथम पारितोषिक विजेत्या आहेत. त्यांना कोकण मराठी साहित्य परिषद तसंच साहित्याविष्कार गौरव हे पुरस्कार मिळाले आहेत. पर्यावरण विषयक कवितेसाठी राज्य पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या आहेत. सावित्रीच्या लेकी या पुस्तकातल्या महाराष्ट्रातल्या 100 कर्तबगार स्त्रियांमध्ये डॉक्टर वाड यांनी त्यांचा समावेश केलेला आहे. नमस्कार गौरीताई, मी जयश्री. गौरीताई, मला सांगा, तुमच्या नाशिकच्या काही वर्षांच्या वास्तव्यात कुसुमाग्रजांना जवळून ओळखणाऱ्या अगदी मोजक्या व्यक्तींमध्ये तुमचा समावेश आहे. तुमच्या कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तुम्ही स्वतः एक प्रथितयश लेखिका आहातच, तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या भेटींमधनं काय जाणवायचं हो? कधी दडपण वगैरे आलंय का? नमस्कार. कुसुमाग्रजांशी बोलताना कसं वाटायचं हा प्रश्न तुम्ही आत्ता इथे मला विचारलात, तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी किंवा ते देताना मी थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगू इच्छिते. कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्यासारख्या दिग्गजाचा थोडा बहुत सहवास मला लाभला, त्यांच्याशी प्रत्यक्षपणे मला बोलता आलं, हा माझ्यासाठी भाग्ययोगच ना. आमचं त्या काळात काही काळ वास्तव्य होतं नाशिकला आणि ते एक निमित्त मिळालं. आणि त्याचप्रमाणे मी साहित्याशी, कवितेशी निगडीत असल्याने त्यांच्याशी गाठीभेटी होऊ शकल्या. त्यांच्याशी बोलताना कसं वाटायचं, तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना एका वाक्यात मी म्हणेन की एका ऋषितुल्य माणसाशी बोलल्याचं निरामय समाधान मला मिळायचं. त्यांच्याशी झालेल्या अगदी पहिल्याच भेटीत मी तर अक्षरशः निशब्द झाले होते. मंदिरात देवासमोर उभं राहिल्यावर जसे निशब्द होतो ना आपण, अगदी तशीच अवस्था झाली होती माझी. त्यांना मी समोर बघताच अजिम्या ब्रह्म पाहिले ही भावना मनामध्ये दाटून आली होती. नंतर तात्यासाहेबांनीच माझ्या लेखनाविषयी काही प्रश्न मला विचारले. मी कुठे कुठे लिहिते, कशा प्रकारचं लेखन करते, असे प्रश्न जसजसे ते मला विचारत गेले तसतसा माझ्या मनावरचा तणावही किंवा एक प्रकारचे दडपण होतं तेही हळूहळू सैल होत गेलं. आणि मग एक निरभ्र आकाश, एक मनमोकळं आकाश तिथे निर्माण झालं असं मी म्हणेन. त्यांच्याशी बोलताना ते खूप गप्पा मारायचे असं नव्हतं बरं का. फक्त अगदी मोजकं बोलायचे, पण त्या मोजक्या बोलण्यातून सुद्धा काही ना काही मला मिळत गेलं. सगळं काही असं प्रेरणादायी होतं ते. आपण म्हणतो ना की जो समोर बोलणारा असतो तो कसा बोलतो, तो किती बोलतो हे महत्त्वाचं नसतं, तर तो कसा बोलतो हे महत्त्वाचं असतं. आणि माझ्या दृष्टीने तात्यासाहेबांच्या बाबतीत मला सुद्धा अगदी हेच वाटतं की ते जे जे आणि जेवढं म्हणून माझ्याशी बोलले त्या सगळ्यामधून मला काही ना काही मिळत गेलं. आता मी तुम्हाला माझ्या एका पहिल्या कवितेचं माझी पहिली कविता जेव्हा दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली तेव्हाचा एक प्रसंग सांगते. त्यावेळी माझी ती कविता तात्यासाहेबांनी वाचली. त्याच अंकात तात्यासाहेबांची सुद्धा कविता आली होती बरं का. तर मला तर ते खूपच अप्रूप वाटलं. मग तात्यासाहेब मला हसून म्हणाले, छान लिहिली आहे कविता तुम्ही. आणि त्यापुढे ते मला म्हणाले की असाच सतत हात लिहिता ठेव आणि कवितेशी संगत कधीच सोडू नको. त्यांचा हा आशीर्वाद माझ्यासाठी अतिशय लाख मोलाचा होता. आणि तो आशीर्वाद सोबतीला घेऊनच
मी आजवर साहित्याचा प्रवास करते आहे. किंबहुना माझी साहित्यिक अशी जी जडणघडण होत गेली ती त्यांच्या प्रेरणेमधून, त्यांनी मला दिलेल्या ऊर्जेमधून, असं मी नक्की म्हणेन. अगदी खरं सांगू का, एका शब्दात मी त्यांच्याबद्दल असं म्हणेन की त्यांच्याशी बोलताना मला नेहमीच अगदी आश्वासक वाटायचं. ताई, छान सांगितलं. तुमच्या बोलण्यातनं तर एक लक्षात आलं की समोरच्याला सहजपणे तणावमुक्त करायचं त्यांना खूप छान कौशल्य साधलं होतं. असं म्हणतात की जिथून जे दिसेल मिळेल ते मनात रुजवायचं, ही खऱ्या साहित्यकाराची खूण. त्यामुळेच कुसुमाग्रजांच्या भेटीतून मिळणारे संदेश, त्यांची ऊर्जा तुम्ही साठवून ठेवलीत. आणि त्यांचं तुम्हाला सांगणं हात लिहिता राहू दे, हेच तुमचं कॉर्पोरेट भाषेतलं टेकअवे, जे तुम्ही आजवर मनापासून जपून ठेवलं आहे आणि नवीन नवीन निर्मिती करत राहिलेल्या आहात. एक साहित्यिक म्हणून अशा मोठ्या लोकांच्या साहित्याविषयी खूप माहिती असते आपल्याला, पण त्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून तुम्हाला त्यांच्याविषयी काय सांगावंसं वाटेल? साहित्य क्षेत्रात कर्तृत्वाची उंचाभाचे घेऊनही जमिनीवर पाय घट्ट रोवून असलेला माणूस म्हणजे कुसुमाग्रज बरं का. साहित्यिक म्हणून ते मोठे होतेच, त्याचे दाखले त्यांच्या लेखनातून आपल्याला वारंवार मिळालेले आहेत. पण माणूस म्हणूनही ते किती श्रेष्ठ होते हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, अनुभवलं आहे. अगदी उदंड कीर्ती, मानमरातब, ज्ञानपीठ सारखा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, अशी कितीतरी आभूषणं त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीला भूषवून गेली. इतकं सगळं असूनही या मोठेपणाची झोल पांघरून त्यांनी स्वतःला कधीच मिरवून घेतलं नाही. म्हणजे मीपणाची बाधा त्यांना कधीच झाली नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते मला. आणि एक मुख्य त्यांचं म्हणजे की ते प्रसिद्धी विन्मुख होते. एक तुम्हाला उदाहरण सांगते की अगदी साधं उदाहरण आहे बघा, की त्यांचा वाढदिवस असेल ना, त्या दिवशी ते घरामध्ये कधी राहिलेच नाहीत. ते आणि त्यांचे 2 मित्र दूर कुठेतरी निघून जा आणि कुठेतरी अज्ञात स्थळी त्यांचा वाढदिवस होत असे. म्हणजे लोकांनी येऊन मध्ये हार, तुरे, गुच्छ, फुलं हे सगळं देणं, हे त्या म्हणजे स्वतः तात्यासाहेबांना फारसं काही मान्य नव्हतं. आणि म्हणूनच शांतपणे ते आपला वाढदिवस अज्ञात जागी साजरा करत असत. म्हणजे अशी प्रसिद्धी विन्मुखता जी अलीकडे अगदी म्हणजे फार कमी लोकांकडे आढळते, तो एक असाधारण असा गुणधर्म त्यांच्यामध्ये आढळतो. आणि ते त्यांच्यामधल्या माणूसपणाचं एक नक्कीच फार मोठं लक्षण आहे असं मला वाटतं. साहित्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी समाजाला जे जे काही देऊ केलं त्याबद्दल सुद्धा त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या घराचे दरवाजे सगळ्यांसाठी नेहमी खुले राहिले. श्रीमंत, गरीब, श्रेष्ठ, कनिष्ठ हा भेदभाव तर कधीच नव्हता त्यांच्याकडे. आणि जाती धर्म ह्या भिंती तर त्यांनी कुठेच कधीच उभ्या केल्या नाहीत. एक तुम्हाला उदाहरण सांगते. म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं जे घराचं दार आहे उघडं सगळ्यांसाठी कसं असेल ते सांगते, एक उदाहरण बरं का ताई. त्यांच्याकडे मी एकदा गेले असताना एक रिक्षावाला आला, खूप गडबडीत आला आणि तो म्हणाला, तात्यासाहेब, आजच मी माझा रिक्षाचा व्यवसाय सुरू करतोय, तेव्हा तुमचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी आलो आहे, तर मला कृपा करून तुमचा आशीर्वाद द्या. तो तात्यासाहेबांच्या पायाशी वाकला. तेव्हा तात्यासाहेब त्याला म्हणाले, अरे काही नाही, छान नेकीनं तुझा व्यवसाय कर, तुला नक्की यश मिळेल. त्यांचा हा आशीर्वाद ऐकून एक छान हास्य त्या रिक्षावाल्याच्या चेहऱ्यावर उमटलं आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यात जे काही समाधान उमटलं होतं ना, ते आजही माझ्या लक्षात आहे. तर असे तात्यासाहेब. त्यांच्या आणखी एका गुणवैशिष्ट्याचा मी आवर्जून इथे उल्लेख करेन, तो असा की स्त्रियांबद्दल एक विलक्षण असा, नितांत असा आदरभाव त्यांच्या मनामध्ये होता. त्यांच्या कवितेतून सुद्धा त्यांनी असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे की समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खोडू नका, दासी म्हणून पिटू नका, देवी म्हणून भजू नका. म्हणजे तिला देवी म्हणून सुद्धा तुम्ही काही भजू नका, म्हणजे तिला मखरात ठेवू नका, तर स्त्रीला फक्त एक माणूस म्हणून जपू द्या, एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे. किती एक असा एक विधायक सुंदर असा विचार त्यांनी
या इथे मांडलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांचं स्त्रियांशी वागणं असेल. मी स्वतःसुद्धा ते अनुभवलेलं आहे. तात्यासाहेबांना मानवता धर्म हा फार महत्त्वाचा वाटत असे. मानवता धर्म आणि राष्ट्रधर्म त्यांच्या कवितेतून सुद्धा वारंवार व्यक्त झालेला आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, हे जीवन मूल्य जे आहे ते त्यांनी आयुष्यभर अगदी मनापासून जोपासलं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. दिव्यत्वाची जे प्रचिती तेथे कर्माचे जुळती, असं आपण जे म्हणतो, ती दिव्यत्वाची प्रचिती म्हणजे तात्यासाहेबांच्या ठिकाणी त्यांच्या वागण्यातून मला नेहमीच प्रत्ययाला आलेली आहे. मला काय, अनेकांना तशी ती प्रत्ययाला आलेली आहे. त्यांच्यामधला खराखुरा सच्चा माणूस अनेकांनी अनेकदा पाहिलेला आहे. तर मला एक आत्ता इथं पुलंचं एक वाक्य इथं मला इथं सांगावं असं वाटतं. ते एकदा म्हणाले होते की आजकाल जगामध्ये असे पायच फारसे उरले नाहीत की ज्या पायांवर आदराने आपण डोकं टेकवावं. पण मित्रांनो, मी तात्यासाहेबांच्या बाबतीत मात्र मी स्वतः तात्यासाहेबांच्या बाबतीत त्यांचा जो अनुभव मी घेतला आहे त्यावर मी नक्की सांगू इच्छिते मी किंवा सांगू शकते ठामपणे की असे पाय ज्यावर अगदी आपण नम्रतेने झुकावं असे पाय, त्या पायांवर आपण नतमस्तक व्हावं असे पाय तात्यासाहेबांचे नक्कीच होते. तर अशा या अतिशय महान साहित्यकला आणि विलक्षण सच्चेपणानं जगलेल्या या माणसाला मनापासून सलाम. अरे वा ताई, सहज बोलता बोलता त्यांचा माणूसपण किती अलगदपणे उलगडून सांगितलं. समाजातल्या सर्व थरातील लोक त्यांच्यासाठी सारखेच होते, हेच तर त्यांच्या खरं मोठेपणाचं लक्षण वाटलं आपल्याला. रिक्षावाल्याचं तुम्ही दिलेलं उदाहरण फार बोलकं आहे. आणि स्त्रियांबद्दलचा आदर हा तर फार एक मोठा गुण त्यांच्याजवळचा आहे, हे तुम्ही सांगितलं. त्यांचे सगळे स्वभाव विशेष तुमच्याकडनं ऐकायला अगदी खरे वाटले, कारण हे सांगोवांगी नसून तुमचा स्वानुभव आहे. तर आता हे संभाषण पुढे नेऊन मला विचारायचं आहे की तुमच्या आठवणीतला तुम्ही वर सांगितलेले त्यांचे स्वभावविशेष दाखवणारा एखादा प्रसंग थोडक्यात सांगितला तर आवडेल आम्हाला ऐकायला. एक सुंदरशी आठवण सांगते मी. आम्ही नाशिकला नवीन घर घेतलं आणि त्या घराची वास्तुशांती करायचं ठरलं आमचं. तर त्या छान क्षणाला तात्यासाहेब उपस्थित असावेत, आमच्या घरी यावेत असं मला अगदी मनापासून वाटलं. पण त्यांना सांगायचं कसं हो, कारण कुठलाही समारंभ असू दे, कोणाच्या घरी उत्सव असू दे, ते फारसे जात नसत म्हणजे. पण तरी मी म्हटलं जाऊ दे, आपण त्यांना सांगूयात. तसं मी धाडस करण्याचं ठरवलं आणि मग आम्ही दोघं तात्यासाहेबांच्या घरी गेलो, मी आणि माझे मिस्टर. ह्यांनी सांगितलं तात्यासाहेबांना असं असं आम्ही नवीन घर घेतलं आहे तात्यासाहेब, आणि त्या वास्तुशांतीसाठी आपण यावं, आपले आशीर्वाद आम्हाला मिळावेत असं फार मनापासून वाटतं. तर मग मीही त्यांना म्हणाले, तात्यासाहेब नक्की या तुम्ही, म्हणजे फार ते तुमचे पाय वास्तूला आमच्या लागावेत अशी फार अगदी मनापासून इच्छा आहे. तर या, नक्की या. कदाचित माझ्या बोलण्यातली इंटेन्सिटी त्यांना जाणवली असावी. ते म्हणाले हसून, बघतो, प्रयत्न करतो. आणि मग वास्तुशांतीचा दिवस तर उजाडला. वास्तुशांतीचा आमच्या घरचं ते पूजाविधी होता, ते जवळजवळ 3-3.5 तास सुरू होता. आणि मग पूजाविधी आटोपल्यानंतर मात्र मला वेध लागले होते की तात्यासाहेब येतील की नाही. पण खरं सांगू का, त्यावेळी माझं आतलं मन म्हणजे अगदी असं मनाच्या तळातून मला असा आवाज येत होता की येतील तात्यासाहेब, अगदी नक्की येतील. आणि तसंच झालं की हो, बरोबर दुपारच्या 12:30च्या सुमारास आमच्या घराच्या, नवीन घराच्या दाराच्या चौकटीत तात्यासाहेब आणि त्यांचे 2 मित्र उपस्थित. त्यांना पाहून इतका आनंद झाला मला. आणि त्या क्षणी ती आमच्या दरवाजाची ती चौकट मला गर्भ श्रीमंत झाल्यासारखी वाटली. मिस्टरांनी माझ्या तात्यासाहेबांना आत बोलावलं, ते आणि त्यांचे 2 मित्र आत आले, स्थानापन्न झाले. मग त्यांचं चहा पाणी फराळ वगैरे झालं, गप्पा झाल्या आणि नंतर सगळं घर त्यांना फिरवून दाखवलं. तेव्हा
ते म्हणाले, अतिशय सुंदर घर आहे, लोकेशनही फार सुरेख आहे. आणि मला म्हणाले, गौरीबाई आता मोठ्या घरामध्ये आणखी छान मोठ्या प्रमाणात लेखन होऊ द्या तुमच्याकडनं. मी म्हटलं, हो तात्यासाहेब, तुमचा आशीर्वाद आहेच, नक्की होईल तसं. आणि मी त्यांना म्हणाले, खरंच तुम्ही आलात आणि आमचं घर आज कृतार्थ झालं. ते म्हणाले, आता निघतो आम्ही, कारण खूप गर्दी आज तुमच्याकडे. आणि त्यांना निरोप देण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर आलो म्हणजे दारापाशी. तर अहो काय, बाहेर ही भली मोठी गर्दी लोकांची, म्हणजे आमच्या सोसायटीमधल्या लोकांची. म्हणजे तात्यासाहेब आमच्या घरी आले आहेत ही वार्ता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती बहुधा. आणि मग कोणी तात्यासाहेबांची सही मागत होते, कोणी त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छित होते. त्या गर्दीतून वाट काढता काढता त्यांना रस्ता मिळेनासा झाला. पण ते कशीबशी त्यांनी वाट काढली त्यातनं. आणि हे सगळं दृश्य जे आहे ना, मी अगदी अनिमिष नेत्रांनी पाहत होते. आणि खरं सांगू का, त्या क्षणी माझ्या मनामध्ये एक छान अनामिक आनंद उचंबळून येत होता. म्हणजे तात्यासाहेब कुणाच्या घरी न जाणारे ते माझ्याकडे आले. का आले, कसे आले, हे प्रश्न मी मनाला नाही पडू दिले. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मी त्यांना जे बोलवलं होतं त्यामध्ये एक आतून अशी आस होती, आतून अशी आपण म्हणतो ना, ती इच्छा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली. म्हणजे तेवढे ते मनकवडे होते असं मला वाटतं. आणि माणूस म्हणून ह्या त्यांच्या गोष्टी माझ्या खरंच सगळ्या लक्षात राहिल्या आहेत. तर असे तात्यासाहेब आजही ती आठवण आली ना, तर अक्षरशः माझे डोळे आनंदाने पाणवतात. अगदी या क्षणी तुमच्याशी बोलताना सुद्धा माझे डोळे पाणावलेले आहेत. आणि ही आठवण, ही सुरेख सुंदर आठवण मी एक म्हणजे अत्तराच्या कुपीत जसं अत्तर जपून ठेवावं ना, तशी मी माझ्या मनाच्या कुपीत जपून ठेवलेली आहे. वा 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 गौरीताई, आज सगळ्यांनाच आम्हाला एक वेगळ्याच आनंदाची आत्मानुभूती दिलीत तुम्ही. आमच्यापैकी कोणीच तिथे हजर नव्हतं, पण सगळे प्रसंग डोळ्यासमोर हुबेहूब उभे केलेत. तुमच्यातल्या लेखिकेनं हे अगदी छान साधलं. आज माझ्याशी बोलताना सुद्धा तुमच्या आवाजातला त्यांच्याबद्दलचा आदर, कृतज्ञता, त्यांच्याबद्दलचं प्रेम हे एकेका शब्दातनं व्यक्त होत होतं. मध्येच एकदा तुम्हाला थोडं नॉस्टॅल्जिक झाल्यासारखंही वाटलं ना, आलं माझ्या लक्षात ते. बहुतेक डोळेही भरून आले होते. पण खूप छान, अगदी मनापासून भरभरून बोललात. माझ्या शब्दाखातर तुम्ही मुलाखत दिलीत त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात. पण म्हणतात ना, काहींच्या ऋणात राहणंच चांगलं असतं आणि तसं राहायला मला आवडेल. पण एक नक्की सांगते, या तुमच्या मुलाखतीमुळे माझ्या आजच्या अंकाला फार बहार आणलीत तुम्ही. परत एकदा धन्यवाद. स्मृतिगंधातलं दुसरं पुष्प. पुण्याचे प्राध्यापक दिलीप त्रिविक्रम येवलेकर माझे कॉलेजचे मित्र आहे. त्यांना जरा अरे करायची सवय आहे ना, त्यामुळे अहो म्हणायला जरा अवघड जाते. पण ज्याचा मान त्याला मिळालाच पाहिजे. ते प्राध्यापक आहेत राज्यशास्त्राचे, पण आता मॅनेजमेंट विषयावर मोटिवेशनल लेक्चर्स देत असतात. संख्या 1000भरच्या वर पोचली आहे, त्यामुळे त्यांची ओळख आता मॅनेजमेंट गुरु अशी झाली आहे. व्यवस्थापनातून यशाकडे या त्यांच्या पुस्तकाच्या तब्बल 12 आवृत्ती निघाल्यात. श्रीयुत शरद पवार, मनोहर जोशी, प्र.चि. शेजवलकर इत्यादी मान्यवरांचं कौतुक त्यांना मिळालं आहे. अफाट वाचन, उत्कृष्ट स्मृती आणि लिहिता हात यामुळे त्यांच्याकडे आठवणींचा खजिना आहे. तसा धडपड्या तो कॉलेजपासूनच आहेत. मी कुसुमाग्रजांवर अंक करते हे त्याला कळायचाच अवकाश की ते इतकं त्यांच्याविषयी भरभरून बोलू लागले की त्यांचा हा आनंद सगळ्यांनाच मिळावा असं वाटलं. म्हणून त्यांचं मनोगत त्यांच्याच शब्दात, विदाऊट माय इंटरप्शन. थँक्यू. नमस्कार, मी प्राध्यापक दिलीप येवलेकर. जयश्रीच्या अंकाच्या निमित्ताने मला माझ्या ह्या आवडत्या कुसुमाग्रजांसंबंधात बोलायला खूप आनंद होतो. कुसुमाग्रज या थोर व्यक्तीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर एकमेव सत्कार आमच्या पुण्यात झाला आणि हे घडवून आणण्यात मी आणि माझे मित्र यशस्वी झालो.
मुळातच प्रसिद्धी परांमुख तात्यासाहेब आहेत हे आम्ही ऐकून होतो आणि त्यामुळे आम्ही हा चॅलेंजच घेतला. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला, मग आपण का नाही सत्कार करायचा? कुठल्याही परिस्थितीत आपण हा सत्कार करायचा. वास्तविकपणे केवळ प्रेम आणि त्यांचं अफाट आमच्यावरती, त्यांच्या साहित्यावरती आमचं असलेलं प्रेम याच्या पलीकडे आमची त्यांची ओळख नाही. मुळामध्ये ना आम्ही साहित्यिक, ना आम्ही कुठले मोठे कलाकार. खरं सांगायचं झालं तर ज्ञानपीठ मिळाल्यानंतर तात्यासाहेबांनी अगदी अगदी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही सत्कार नाकारला होता. म्हणजे कुठलाही सत्कार ते घेणार नाहीत हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं. अशाही परिस्थितीमध्ये आमची दुर्दम इच्छाशक्ती ही होतीच. साहजिकच आम्ही पुण्यातल्या सर्व लोकांना, संबंधित लोकांना, साहित्यिकांना आणि त्यांच्या संबंधातल्या लोकांना संपर्क करून आपल्याला खरोखर सत्कार करता येईल का याची शोधाशोध करू लागलो. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जायचो त्यावेळेला तात्यासाहेब सत्कार घेणार नाहीत हीच नकारघंटा. शेवटी टेलिफोन डिरेक्टरीच्या 4 ते 5 शिरवाडकरांच्या नावांमधून आमच्या सुदैवाने प्राध्यापक केशवराव शिरवाडकर, की जे पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी डिपार्टमेंटमध्ये काम करत होते, त्यांचा फोन झाला. मयूर कॉलनीमधल्या त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि आमची ही कल्पना त्यांना सांगितली. सांगितल्याबरोबर ते म्हणले तात्यासाहेब सत्काराला येणारच नाहीत. असं असलं तरी आम्ही गळ घातली आणि त्यांना एक चिठ्ठी द्यायला सांगितली. आमच्या आग्रहाखातर त्यांनी चिठ्ठी दिलीही, पण तो आम्हाला काय करावं काही कळेना. शेवटी दुसऱ्या दिवशी तडक आम्ही नाशिक गाठलं. माझ्याबरोबर आणखी 3 जण आमचे मित्र होते. मी मात्र एरेलाच पेटलो होतो. मी सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्यासाहेबांना आपल्या पुण्यामध्ये सत्कार करण्याचं काम आपण करायचंच. या जिद्दीने आम्ही पेटलेलो. म्हणजे अगदी कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं झालं तर जसं त्यांनी सांगितलेलं आहे, वेडात धावले वीर मराठी सात, तसे आम्ही पुण्यातून निघालेले आम्ही 4 कुसुमाग्रज वेडे लोक नाशिकला पोचलो. नाशिकला पोचल्यानंतर माझ्या मनामध्ये सारखं चाललं होतं कुसुमाग्रज येतील का नाही. पण तो दुर्दम्य इच्छाशक्ती असल्या कारणामुळे मी अनेक गोष्टी मनामध्ये रचत होतो, काय करावं कसं करावं. आणि आमच्या मंडळींना सांगितलं मी जे करीन तेच तुम्ही करा. आम्ही नाशिकला पोचलो. तात्यासाहेबांच्या घरी गेलो. आराम खुर्चीमध्ये तात्यासाहेब बसले होते. गेल्या गेल्या तात्यासाहेबांनी आम्हाला बसायला सांगितलं. 2च मिनटं बसलो आणि गेल्या गेल्या त्यांना पहिल्यांदा नमस्कार केला. मी नमस्कार केल्यावरती अन्य 3 लोकांनी नमस्कार केला. 1-2 मिनटानंतर तात्यासाहेबांच्याकडून घरातून सरबत आणून दिलं आम्हाला. आमची इतर चौकशी करायला लागले. आम्ही आमची माफक अशी चौकशी केल्यानंतर आमची ओळख सांगितली आणि आम्ही पुण्यातून आलो आहोत, आम्हाला ज्ञानपीठ मिळालं याचा आनंद झालेला आहे हे सांगता क्षणीच तात्यासाहेबही जरा बसा म्हणून आमच्याकडच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या. मी विषय प्रवेश कसा करायचा याच विचारात होतो. तेवढ्यामध्ये सरबत पिऊन झाल्यानंतर मी त्वरित पुन्हा उठलो आणि तात्यासाहेबांना पुन्हा नमस्कार केला. मी नमस्कार केल्यानंतर लगेचच आमच्या अन्य मित्रांनी लगेच नमस्कार केला. तात्यासाहेब म्हणले, अहो तुम्ही आल्याबरोबर पहिल्यांदा नमस्कार केलेला आहे, आता दुसरा नमस्कार कशाला. त्या क्षणाला मी सांगितलं, तात्यासाहेब पहिला नमस्कार होता कुसुमाग्रजांना आणि दुसरा हा जो नमस्कार केलाय हा ज्ञानपीठाला. हे ऐकल्याबरोबर तात्यासाहेब एक क्षणभर माझ्याकडे बघत होते, आमच्या इतर लोकांच्याकडे बघितलं आणि आम्ही खाली बसलो. पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. आता विषयाला सुरुवात कशी करायची. मी मात्र अत्यंत आदबीने त्यांना सांगितलं, म्हटलं आपण कुठलाही सत्कार घेणार नाही
आपण स्वतः प्रसिद्धी परांमुख आहात हे जरी खरं असलं तरी देखील आमच्या विठ्ठलवाडीमध्ये आपण आमच्या सत्काराला यावं अशी आमची दुर्दम्य इच्छा आहे. हा विषय होतोय ना होतोय तोपर्यंत तात्यासाहेब माझ्याकडे एकटक बघत होते. बघितल्यानंतर त्यांनी विचारलं, असं असं आहे तसं तसं आहे. बहुतेक त्यांचा नकार दिला होता. मी त्यांना पुण्यातल्या आमच्या सगळ्या घटनांचं ओळीने वर्णन केलं आणि सांगितलं की आम्हाला तुमचा सत्कार करायची एवढी इच्छा आहे आणि आम्ही काही तुम्हाला पुण्यात आल्यानंतर आम्ही तुम्हाला मानधन देऊ शकणार नाही किंवा थैली देऊ शकणार नाही किंवा मानपत्र देणार नाही. एक छोटासा सत्कार आमच्या भागातल्या रसिक लोकांना आपलं दर्शन व्हावं ही इच्छा आहे. हे सांगितल्यानंतर पुढे विचारलं, चौकशी करती अशा गोष्टी चालू असतानाच मी त्यांना सांगितलं की आपण सत्काराला यावत म्हणून आम्ही अनेक प्रयत्न केले. टेलिफोन डिरेक्टरीतून आपल्या बंधूंचं आम्ही नाव काढलं आणि त्यांना भेटलो आणि त्यांनी ही केशवरावांनी चिठ्ठी दिलेली आहे. ही चिठ्ठी पण आम्ही आणलेली आहे. तात्यासाहेब माझ्याकडे बघतच होते. पंडित महादेव शास्त्री जोशी की जे आपण त्यांना गुरुतुल्य असे म्हणतात, असे पंडित महादेव शास्त्री जोशी धायरीतच राहतात आणि त्या धायरीमध्ये मलाही पंडित महादेव शास्त्री जोशींचा चांगला परिचय असल्याकारणामुळे मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी जे कथन केलं तसं त्यांना कथन करून सांगितलं. दिलीप, तात्यासाहेबांना जरी ज्ञानपीठ मिळालं असलं तरी तात्यासाहेबांनी एकदा सांगितलं येणार नाही म्हणजे ते येणारच नाहीत आणि म्हणून मी माझी काही चिठ्ठी देणार नाही. पण जर तात्यासाहेब या सत्काराला येणार असतील तर मी माझ्या पैशाने बसनी त्यांच्या सत्काराला स्वागताध्यक्ष म्हणून येईन. एवढं बोललो आणि तात्यासाहेब माझ्याकडे बघायला लागले. तात्यासाहेबांनी मला एकच प्रश्न केला, येवलेकर, तुम्ही काय काय आणखी उपद्व्याप केलेत? मी म्हटलं, तात्यासाहेब, तुम्ही यावत आमच्याशी खरोखरच 2 शब्द या ज्ञानपीठाच्या निमित्ताने आम्हाला ऐकायला मिळावेत या दुर्दम्य इच्छाशक्तीने आम्ही आलेलो आहोत. हा विषय मी बोलत असतानाच तात्यासाहेब ज्या पद्धतीने माझ्याकडे बघत होते ते अजूनही देखील मी डोळ्यात साठवून ठेवलेले आहेत. क्षणभर गेल्यानंतर तात्यासाहेबांनी पुढच्या क्षणाला विचारलं. काय विचारलं? तुम्ही कुठली तारीख ठरवली आहे? तुम्ही कुठली तारीख ठरवली आहे हा प्रश्न ऐकल्याबरोबरच आमच्या तिन्ही लोकांना आनंद गगनात मावेना. तुम्ही म्हणाल ती तारीख त्वरित मी त्यांना सांगून त्यांचा स्वीकार आल्यानंतर म्हटलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आता तात्या येणार. हे कळल्याबरोबर आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बऱ्यापैकी आमचा परिचयही झाला होता आणि त्यानंतर म्हटलं, तात्या, आम्ही तुम्हाला पुण्याला गेल्यानंतर लगेच तारीख कळवतो. तुमची जाण्या येण्याची सोय आमच्या गाडीने आम्ही करू. ते ठीक आहे सगळं. येवलेकर, माझं एक छोटंसं काम आहे, तुम्ही कराल का? तात्यासाहेब मला विचारताय, छोटंसं काम आहे, तुम्ही कराल का? म्हटलं, तात्या, तुम्ही फक्त सांगा. अहो, माझ्या आईवडिलांचे 2 फोटो आहेत. त्या 2 फोटो फ्रेम आहेत. केशवला द्यायचे आहेत त्या, ते काही देणं होत नाही. तुम्ही जाता पुण्याला जातात तर हे 2 फोटो फ्रेम केशवला द्याल का? आम्ही त्वरित त्या 2 फोटो फ्रेम घेतल्या आणि खरोखरच तात्यासाहेबांच्या सत्काराचा होकार ऐकून त्या विलक्षण आनंदात आम्ही पुण्याला पोचलो. 5च मिनटं तात्यासाहेब बोलणार होते. आम्हाला कल्पनाही नव्हती. कार्यक्रमाची तारीख ठरली. पंडित महादेव शास्त्री जोशी येण्याचंही ठरलं. आम्ही इकडून तिकडून सगळे पैसे गोळा करून सत्काराची सगळी तयारी केली. 5 मिनटं बोलणारे तात्यासाहेब हे 55 मिनिटं त्या ठिकाणी बोलले. मित्रांनो, मला खरोखर या क्षणालाही अजूनही अंगावरती काटा येतो. पहिली 5 मिनटं तात्यासाहेबांनी फक्त
आणि फक्त सांगितलं की संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये काहीतरी विकल्प येतात. हा विकल्प आहे असं समजून हा सत्कार तुम्ही लक्षात घ्या. मला अजूनही कळत नाही या विठ्ठलवाडीच्या काळ्या विठोबाला मी हो का म्हणलं. जवळजवळ 10,000 लोक जमलेली, सर्व लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं होतं. तात्यासाहेबांचं भाषण सुरू झालं होतं. स्वाभाविकपणे महादेवशास्त्री जोशी, त्यांना ऋषितुल्य गुरुतुल्य असलेले स्वागताध्यक्षात म्हणल्यानंतर तात्यासाहेब आणखीनच खोलले होते. पंडित महादेवशास्त्रीने जोशीने तर कळसच तोडला. पंडित महादेवशास्त्री 40 मिनिटं बोलले. त्याच्यामध्ये त्यांनी एकच सुरुवात केली. मराठी भाषेमध्ये फक्त 3च अग्रज झाले, मुकुंदाग्रज, गोविंदाग्रज आणि तिसरे कुसुमाग्रज. हे म्हणता क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. तात्यासाहेबांचं बोलणं 5 ते 10 मिनिटाचं होतं. तात्यासाहेबांनी मला बोलवलं आणि सांगितलं मी जर बसून बोललो तर चालेल का. हे लक्षात आल्यावरतीच माईकची अरेंजमेंट केली आणि त्यांना बसलेल्या ठिकाणीच माईक आम्ही अरेंज करून दिल्या. 55 मिनिटं तात्या इतक्या अप्रतिम पद्धतीने साहित्य निर्मिती आणि समाजामध्ये साहित्य कसं निर्माण होतं, समाजातल्या क्रांतीच्या अनेक गोष्टी त्यांनी सांगता सांगता क्रांतीपेक्षा उत्क्रांती, क्रांतीचे परिणाम जे असतात ते त्वरित दिसतात. परंतु सामाजिक क्रांती ही होत असताना, उत्क्रांती होत असताना ती उत्क्रांतीतच क्रांती होत असते. साहित्य, कला, नाटक अशा विविध अंगातून जी उत्क्रांती होते ती खरी क्रांती. खरोखरच त्याच्याबद्दल मी किती बोलीन तेवढं थोडंच आहे. वेळेचं बंधन लक्षात घेऊन या ठिकाणीच मी थांबतो. परंतु मी जोपर्यंत ज्या वेळेला कुसुमाग्रजाचे नाव येईल त्यावेळेला तात्यासाहेब आणि तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. पुष्प 3 आणि शेवटचं. माझ्या मामे बहिणीचे यजमान श्रीयुत संजय नाशिककर, राहणार बडोदे, बँक ऑफ बडोदातून निवृत्त झालेत. अनेक वर्षांपासून स्वतः उत्तम तबलावादक आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार व्यक्तींना त्यांनी साथ केली आहे. तबल्याचे क्लासेस ते स्वतः चालवतात. गांधर्व महाविद्यालयात परीक्षक म्हणूनही जातात. इतकंच नाही तर त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघंही जण तबला विशारद झालेत. अत्यंत हुशार, हजरजबाबी आणि सदा आनंद पसरवणारी ही प्रसन्न व्यक्ती. त्यांचा संजय उवाच हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब दैनंदिन जीवनातही संस्कृत बोलणारं म्हणून प्रसिद्ध आहे. संस्कृतच्या प्रसाराच्या तळमळीपोटी पदराला खार लावून सुद्धा अनेक वर्ष त्यांनी मोफत शिबिरं घेतली आहेत आणि अनेकांना त्यांच्या संस्कृतच्या ज्ञानाचा त्यांनी फायदा करून दिला आहे. संजय कुसुमाग्रजांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेले नव्हेत बरं का, पण त्यांच्या साहित्यानं प्रेरित होऊन साहित्य निर्मिती आणि काव्यात ते चांगलीच मजल मारून राहिलेत. त्यांनी कुसुमाग्रजांबद्दलचं त्यांचं मनोगत मला सांगितलं आहे. संजय हे बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर गोरे यांचे पणतू. कलेचा वारसा त्यांना तिथून मिळाला आहेच, पण शिरवाडकर आणि तत्सम साहित्यिकांनी माझ्यावर साहित्याचे, काव्याचे संस्कार केले असं ते सांगतात. ते इयत्ता 8वीत असताना कुसुमाग्रजांचा हे शशांका स्वप्नांच्या सौदागरा या नावाचा धडा त्यांच्या पाठ्यपुस्तकात होता. त्यातल्या शब्दसौंदर्याने ते खूप भारावून गेले आणि कुसुमाग्रजांवर फिदा झाले. त्यांच्या साहित्याने त्यांना वेडच लावलं म्हणा आणि त्या वयापासून त्यांनी त्यांच्या कलाकृती वाचण्याचा सपाटाच लावून टाकला. त्यांची कित्येक वचनं किंवा कित्येक कविता त्यांना आजही मुखोद्गत आहेत. ह्या पर्टिक्युलर धड्यामध्ये कुसुमाग्रजांनी चंद्रप्रकाशात सौंदर्याची वृद्धी कशी होते हे सांगताना म्हटलंय. चंद्राच्या प्रकाशात ठकू शकूच्या तिलोत्तमा रामा गोविंदांचे मदन होतात आणि शेवाळलेल्या भिंताडांना ताजमहालाची शिल्पश्री प्राप्त होते. अदरवाईज दिवसा ओबडधोबड दिसणाऱ्या गोष्टी
चंद्रप्रकाशात सौंदर्याने नाहून निघतात, हेच त्यांच्या सांगण्याचं इंगित. संजयचं वय लहान आहे, पण अफाट ग्रहणशक्ती आणि साहित्यात हातपाय मारायची तळमळ यातून मराठी साहित्याचा तरू असा अल्बम त्यांनी एक बनवला. प्रसिद्ध साहित्यकारांच्या तपशिलाचा संपूर्ण अहवाल म्हणा. वयाबरोबर त्यांची सृजनशक्तीही वाढली. उत्तम कविता ते करतात. अगदी शीघ्र कवी म्हणा तुम्ही. सहज संवाद कौशल्य, न टोचणारे घेण्यात येणारे उपरोधिक चिमटे, सुस्फूर्तिदायक अनुभव कथन ते करत असतात आणि वारंवार त्यांच्या हातून घडलेल्या निर्मितीचं श्रेय ते शिरवाडकरांना आवर्जून देतात. ते म्हणतात की कुसुमाग्रजांचं साहित्य वाचल्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्यासारख्या बहुमुखी प्रतिभेचा प्रवास सूक्ष्माकडून स्थूलाकडे होतो. नाटककार प्रथम नाटकाचा विचार त्याच्या डोक्यात करतो, ती कृती. जेव्हा तो नाटक लिहून तयार करतो ती होते त्याची आकृती. ती जेव्हा मंचावर येऊन अभिनेते ती सादर करतात ती होते नाट्यकृती. प्रेक्षक त्याला देतात ती स्वीकृती. आणि स्वीकृती देण्याची मनोवृत्ती हीच आपली संस्कृती. आणि ही संस्कृती निष्ठेनं जपणाऱ्या कुसुमाग्रजांना ते शतशत प्रणाम करतात. त्यांची ही मनापासून त्यांनी सांगितलेलं मनोगत मला ह्याच्यात मुद्दाम नमूद करावंसं वाटलं. धन्यवाद. जयश्रीताई आणि सुषमाताई, तुम्हा दोघींचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार. आज थोडेसे कुसुमाग्रजांबद्दल बोलते. कुसुमाग्रज मराठी साहित्यातील एक अग्रज, अजरामर नाव, जे शतकापूर्वी उमललं, वाढत गेलं. तो प्रवास पोचला ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंत. अतिशय साधं पण प्रभावी व्यक्तिमत्व. साहित्यातील अनेक प्रकार लेखणीने सहजगत्या हाताळणारं, मनामनापर्यंत पोचणारं आणि सहजी हृदयात घर निर्माण करणारं. नटसम्राट नाटकात लेखणीतला प्रश्न उमटला, कोणी घर देता का रे? एका तुफानाला कोणी घर देता का? हे हृदय पिळवटून टाकणारे संवाद कधीच विस्मरणात जाऊ शकत नाहीत. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत. वीरगती प्राप्त झालेल्या एका शूरवीरासाठीची ही भावांजली किती खरी आणि मनापासूनची, मनात घर करून राहणारी. असा एक महान प्रतिभावंत कवी, नाटककार, कादंबरीकार, स्वतःही एक सत्याग्रही होता. आणि मग आली ती क्रांतीचा जय जयकार करणारी, स्वातंत्र्याच्या, मुक्तीच्या वैचारिक तेजाने लखलखती लेखणीची तलवार. शाईच्या 2 थेंबाचं इंधन वापरत असलेली, युग बदलून टाकणारी जादू, ती निर्माण करणं खूप थोड्यांना जमतं. आणि मग त्यातून निर्माण झाली ध्रुवमंडळ आणि ते कार्य चालू राहिलं. पण दुसऱ्या बाजूला प्रेम वरदान स्मर सदा असं म्हणणारे आपले कविश्रेष्ठ. प्रेम ह्या भावनेला पण खूप महत्त्व दिलं त्यांनी. उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले असे म्हणत हळुवारपणे तिला जागा करणारे, शब्दाचं मोरपीस हळूच फिरवणारे कविवर्य. हासरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजीरा श्रावण आला. वाचता वाचता आणि ऐकता ऐकता मन श्रावणाचा महिना अनुभवतं, त्याच्या प्रेमात पडलं. मीही अशीच श्रावण महिन्याच्या प्रेमात पडले बरं का. आपण असं म्हणतो की पाठीचा कणा भक्कम आहे ना, मग सर्व ठीक राहील. पुराबरोबर वाहून गेलेला संसार आणि कदाचित स्वप्नसुद्धा. पण कवितेतल्या त्याने एक सांगितलं, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. म्हणजे मोठ्या संकटातला आधार, आश्वासक शब्द
किती महत्त्वाचे याचा प्रत्यय घ्यावा आणि स्फूर्तीही घ्यावी. समाजाबद्दलची आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व यामुळे त्यांचं प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं आहे. त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. बोलावे तितके कमी अशा या हरफनमौला व्यक्तिमत्वाने माझ्या मनात कायमचं एक सुंदर घर निर्माण केलं आहे. त्यांना शतशः प्रणाम. धन्यवाद. नमस्कार, मी रेखा दामले. श्री वि वा शिरवाडकर लिखित ही कथा निर्णय. ही हकीकत मी कोणासाठी लिहिते? जीवनाच्या सरहद्दीवर मी उभी आहे हे म्हणणं देखील खरं नाही. जीवनाच्या सरहद्दीवर मी निजलेली आहे. खरोखर रान तोडताना झाडांची विस्तीर्ण आणि निर्जीव खोडं काही काळ जागच्या जागी पडून राहतात. त्याचप्रमाणे गेली 2 वर्ष मी या बिछाण्यावर पडून आहे. आणि तोडलेल्या झाडावर नंबर टाकतात ना, त्याप्रमाणे माझ्याही कपाळावर नंबर पडलेला आहे. आणि आता तर पडून राहण्याचा हा काळही संपला. निर्जीव खोडांचा व्यवहार करणारे व्यापारी जवळ येऊन ठेपलेत. गाडीवाल्यांचे हाकारे आणि गाड्यांच्या चाकांची खरखर मला स्पष्ट ऐकू येते. अशा स्थितीतही सारी जीवनशक्ती एकवटून मी ही हकीकत लिहिते. कुणासाठी? सामान्य वाचकासाठी. मरणाच्या दाराशी पडलेल्या एका जीवनमृताच्या सुखदुःखाशी त्या अपरिचित वाचकाला काय करायचंय? अनेक वाचकांनी आपण लिहिलेलं वाचलं आणि त्याची प्रशंसा केली म्हणजे कीर्ती नावाची चीज सिद्ध होते असं म्हणतात. पण तशीही काही अपेक्षा बाळगण्याच्या पलीकडे गेले मी. जीवनापासून एक दिवसानं मी इतकी दूर जाते की त्यातील कीर्तीसारख्या गोष्टीचा पुरेसा अर्थ देखील मला समजत नाहीये. मी हे लिहिते ते केवळ एकाच माणसासाठी आणि काहीसं माझ्या स्वतःसाठीही. काही प्रसंग पुन्हा पुन्हा उकलून पाहण्यात माणसाला मोठं समाधान मिळतं. माझ्या आयुष्यातील हा प्रसंग असाच आहे. माझ्या भविष्यकाळात अंधार आहे. वर्तमान काळात बिछाना आणि भूतकाळाशिवाय माझ्या मनाला कोणता दिलासा आहे? परंतु केवळ माझ्या समाधानापुरतं हे मर्यादित नाही. ही हकीकत शेखरला कळावी अशी माझी इच्छा आहे. यात थोडा अहंकाराचा भाग आहे हे मी मान्य करते. परंतु ज्या स्त्रीवर आपण प्रेम केलं ती आपल्या प्रेमाला लायक नव्हती. हा ग्रह शेखरच्या मनातून दूर होणं मला आवश्यक वाटतं. मी STC होऊन विरामगडला शिक्षिका म्हणून नुकतीच गेले होते. ते गाव सुंदर होतं यात शंकाच नाही. पण तरीही मला इथे एकाकीपण जाणवू लागलं होतं. घरात आई होती आणि शाळेत कामही होतं. पण माझं अंतःकरण याहून काहीतरी वेगळं शोधत होतं. यौवनानं आपल्यावर आणलेली अस्वस्थता होती ती कदाचित. यौवनाचे किती सुरम्य चित्र या बिछाण्यावर पडल्या पडल्या मी माझ्या डोळ्यासमोर उभं करते. हे भयंकर दुखणं रुग्णाच्या बिछाण्यावर बसून अधाशीपणानं त्याच्या मांसाचं भक्षण करतं, त्याचं रक्त पितं, त्याचं काळीज पोखरून टाकतं. पण माणसाची कल्पनाशक्ती काही त्याला हिरावून नेता येत नाही. यौवन हा शब्द उच्चारताच अद्याप माझ्या नजरेसमोर एक जहाज उभं राहतं. हे जहाज आपल्या बंदरात येऊन उभं राहतं आणि हे लिहिताना मात्र मलाच हसू येतं. तिसऱ्या अवस्थेतूनही पुढे गेलेल्या एका क्षयी माणसाची कल्पनाशक्ती किती तरल असू शकते. हे जहाज माझ्या बंदरात आलं. अजूनही ते माझ्या बंदरात उभं राहिलेलं आहे. पण काय उपयोग? माझे लाकडासारखे कृश झालेले पाय उभे राहू शकत नाहीत, धावू शकत नाहीत. त्या अमोल देणगीचा स्वीकार करण्यासाठी माझे हात पुढे होऊ शकत नाहीत. बिछाण्यावर पडल्या पडल्या मी त्या जहाजाकडे पाहत राहते
आणि ते दर्शन असह्य झालं म्हणजे मान कुशीला वळवते. परंतु 3-4 वर्षापूर्वींची सौदामिनी अशी नव्हती. शेखरनं आपल्या पहिल्या पत्रात लिहिलं होतं, तुमच्या सहवासात मला फार नवीन अनुभव आला. रातराणी बहरली म्हणजे तिच्या परिमळाने सारा आसमंत धुंद होऊन जातो. तुमच्या भोवतालाचं वातावरण असंच उत्साहानं आणि उल्हासानं ओथंबून गेलेलं आहे. आपली भेट झाली तेव्हा कोणत्या तरी अबोध निराशेनं माझ्या मनावर पगडा बसवला होता. परंतु हे सारं बदललं. काही काळ तरी बदललं. आपण काय केलं याची तुम्हाला जाणीव नसेल, पण माझ्या आयुष्यात एका नवीन प्रकाशाचा उदय झालाय असं मला वाटतं. केवळ योगायोगानं आपली भेट झाली. योगायोगच होता तो. मी विरामगडला गेल्यावर थोड्याच दिवसांनी शेखरचे थोरले भाऊ मुन्सफ म्हणून बदलून आले. शेखर कोणत्या तरी सुट्टीसाठी म्हणून पुण्याहून आपल्या घरी आला होता. छोट्या गावात ओळखी व्हायला फार वेळ लागत नाही. शेखरची एक थोरली विधवा बहीण होती. ती अधूनमधून माझ्या घरी यायची. आम्ही दोघी अनेकदा संध्याकाळी गावाबाहेर फिरायलाही जात असू. विमलक्का आपल्या धाकट्या भावासंबंधी नेहमी बोलायच्या. या बोलण्यात कौतुकाचा भागच खूप असायचा. परंतु त्या अज्ञात भावासंबंधी मला कौतुक वाटायचं काही कारण नव्हतं. मी आपली थट्टेनं म्हणायची, खरंच तुमचा हा सद्गुणी भाऊ एकदा पाहिला पाहिजे. हा सद्गुणी भाऊ पाहण्याचा योग लवकरच आला. एक दिवशी अक्का संध्याकाळी माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, चल फिरायला येतेस ना, आज एक गंमत आहे. मी बाहेर आल्यावर विचारलं, कुठे आहे गंमत? अक्कांनी पलीकडे असलेल्या झाडाकडे बोट दाखवलं. त्या झाडाखाली शेखर उभे होते. आमच्या संवादाची कल्पना येऊनच की काय, त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांचा चेहरा संकोचानं किंचित लाल झाला होता. मी क्षणभरच त्यांच्याकडे बघितलं. उंच किंचित कृशक वाटणारी त्यांची शरीरयष्टी, डोक्यावरील लांब कुरळे केस आणि मोठाले भावदर्शी डोळे, या गोष्टी मला क्षणभरात जाणवल्या. काही कारण नसता मला सुद्धा संकोचल्यासारखं झालं. त्या दिवशी ते फारसे बोलले नाही. मीही फारशी बोलले नाही. विमलच बोलण्याचं सारं काम करत होते. परंतु परस्परांविषयी वाटणारा तो संकोचच आम्हाला परस्परांकडे ओढत होता. या अबोल्याची जाणीव होऊन एकदा अक्का म्हणाल्या, सौदामिनी, तू बोलत का नाहीस? तुला माझा भाऊ पाहायचा होता ना? पाहिले की. मग नुसतंच पाहत राहायचं वाटतं. मी बुचकळ्यात पडले असं पाहून शेखर हसत म्हणाले, अक्का, पाहण्याच्या गोष्टी पुरे झाल्या. मी काय राणीच्या बागेतून थोडाच आलोय? ही सौदामिनी ना एरवी मला बोलायला अवसर सुद्धा देत नाही, पण आज हिची जीभ हरवली बरं का, अक्का म्हणाल्या. माझी हरवलेली जीभ पुन्हा सापडायला 2-3 दिवस जावे लागले. पण या 2-3 दिवसानंतर माझी जीभच सापडली नाही, तर संसारातील एक अत्यंत अमोल अशी चीजही सापडली. शेखर माझ्याकडे स्वतंत्रपणे येऊ लागले. तासनतास वेगवेगळ्या विषयांवर आम्ही बोलत असू. काव्यसंगीतापासून जगाच्या राजकारणापर्यंत सारे विषय त्या बोलण्यात असायचे. ज्या निराशेचा त्यांनी पुढे आपल्या पत्रात उल्लेख केला, ती निराशा क्वचित त्यांच्या बोलण्या वागण्यात मलाही जाणवत असे. ते इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते, पण त्यांचं अंतःकरण ध्येयवादी कलावंताचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार होते ते. आदल्या दिवशी संध्याकाळी ते आले आणि बराच वेळ काही न बोलता बसून राहिले. आज कशाबद्दल अबोला? मी विचारलं. उद्या जायचं आहे म्हणून. चांगलं, जायचं असलं म्हणजे लोक खूप बोलतात. मी तसा नाही, शेखर उत्तरले. त्या दिवशी खरोखरच ते फारसे बोलले नाहीत. माझ्याही अंतःकरणात कालवाकालव होत होती. शब्द ओठापर्यंत येत होते आणि माघारी जात होते. इतक्या दिवसात इतकं बोललो, पण हे बोलायचं होतं, जे बोलायचं होतं ते तसंच राहून गेलं. 7-8 दिवसांनी त्यांचं पत्र आलं.
पत्राच्या सुरुवातीला त्यांनी लिहिलं होतं, हे पत्र लिहावं की नाही याचा निर्णय करता करता 6 दिवस होऊन गेले. परंतु माझी भावना मला अंतःकरणात कोंडून ठेवणं अशक्य झाल्यानं आज निर्धारानं लिहितोय. तुम्ही माझ्याशी फार आपुलकीने वागलात, परंतु तुमच्या स्वभावातील सौजन्य इतकं मोठं आहे की ही आपुलकी माझ्यापुरतीच आहे याची खात्री वाटेना. चंद्राचं प्रतिबिंब प्रत्येक नदीत पडतं. प्रत्येक नदीला वाटतं की तो आपल्याच जीवनात प्रवेश करतोय. या उक्तीचं मला स्मरण होतं. ते 4 महिन्यांनी परत विरामगडला आले तेव्हा आमची अंतःकरणं आम्हाला समजलेली होती. कितीतरी दिवस त्या एका दिवसाची वाट पाहत होतो. त्या संध्याकाळी मी घरामध्ये मुद्दामन एकटीच राहिले होते. 2-3 दिवस राबवून मी माझी खोली शृंगारली होती. माझ्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ सुख, सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य त्या खोलीत पाऊल टाकणार होतं. त्यांना आवडेल अशा रंगाचं पातळ नेसले होते मी. त्यांची आवडती पुस्तकं शेल्फवर ठेवली होती. त्यांना प्रिय असलेले सुगंध खोलीमध्ये दरवळत होते. आपलं सारं जीवन एखाद्या फुलासारखं त्यांना वाहण्यासाठी मी धडधडत्या अंतःकरणाने उभे होते. ते आले. दरवाजातून आत येताच त्यांनी एकदा माझ्याकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी मला बाहुपाशात ओढलं. सुखाच्या प्रवाहात मी गुदमरून गेले होते. हेच ते माझे ओठ आणि हेच ते माझे गाल. यातील सारा जीवनरस या राक्षसी दुखण्यानं उपसून काढलाय. तोंडावर 2 पांढऱ्या पाली पडाव्यात त्याप्रमाणे हे ओठ रक्तहीन झाले. ज्या अंगावर त्यांचे अस्थिर हात विश्रांत झाले त्यातील सारं मार्दव जळून गेलं. पांढऱ्या त्वचेत आवळलेला एक हाडांचा सापळा मात्र आता शिल्लक राहिलाय. पुढील वर्ष कसं निघून गेलं हे कळलं सुद्धा नाही. पृथ्वीवर असूनही आम्ही स्वर्गात राहत होतो. सुख सहवासात असतं त्याप्रमाणे विरहातही असतं. शिवाय या विरहाच्या कडा नेहमी सुंदर पत्रांनी किनारलेल्या असत. सर्वस्वाने प्रेम करणारी तरुण स्त्री चितारू शकेल अशी रम्य कल्पनाचित्र मी भावी आयुष्यासंबंधी माझ्या मनात रंगवू लागले. आणि ही चित्र रंगवीत असतानाच एके दिवशी डॉक्टरांनी त्या भयंकर शब्दांचा उच्चार केला. पदवी घेऊन शेखर एका वर्षाच्या नोकरीसाठी ताबडतोब मैसूरला गेले. मलाही पुण्याच्या एका शाळेत जागा मिळाली आणि मी पुण्याला गेले. ते वर्षानं परत येताच आमच्या एकत्रित आयुष्यास प्रारंभ होणार होता. एकमेकांच्या ओढीनं वाहणाऱ्या 2 नद्यांचा संगम व्हायचा होता. परंतु ते झाले नाही. ते परत येण्याच्या 2 दिवस अगोदरच माझ्या दुखण्याचं निश्चित निदान डॉक्टरांनी केलं. मी आजारी होते, परंतु त्या आजाराचा फारसा परिणाम अद्याप शरीरावर दिसत नव्हता. 2 दिवस मी सारखी तडफडत होते. 2 रात्री डोळ्याला डोळा म्हणून लागला नाही. सर्वोच्च सुखाची देणगी घेऊन शेखर येणार होते, पण ती देणगी स्वीकारण्याचं बळ माझ्या थरथरणाऱ्या हातात उरलं नव्हतं. माझ्या शेखरच्या जीवनाचा मी नाश करू का? माझ्या दुखण्यासंबंधी मी शेखरना काहीच कळवलं नव्हतं. आता सांगेन तर त्याचा काय परिणाम होईल हे मला नक्की ठाऊक होतं. शेखरच्या स्वभावाची मला निश्चित कल्पना होती. त्यांनी इतर साऱ्या गोष्टी सोडल्या असत्या व माझ्याशी ठरल्याप्रमाणे लग्न करून ते माझी शुश्रूषा करीत बसले असते. असं झालं असतं तर माझ्याबरोबर मी त्यांच्याही आयुष्याचा नाश केला असता. शेवटी मी निर्णय घेतला. ज्या प्रेमावर त्यांची गाढ श्रद्धा होती तेच उद्ध्वस्त करायचं मी ठरवलं, कारण तेवढंच माझ्या हाती होतं. शेखर आले तेव्हा मी खूप नटून थटून बसले होते. बाहेरच्या शृंगारात माझी क्षीणता मला लपवायची होती. खोट्या उत्साहात अंतःकरणाची तडफड दडवायची होती. कुठलं तरी गाणं गुणगुणतच मी दार उघडलं. ते आत आले तरी मी गाणं गुणगुणतच राहिले आणि आरशासमोर जाऊन गळ्यातली माळ नीट करू लागले. मी एकदम अशी बाजूला झाले हे त्यांना आवडलं नाही.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी आपल्याच नादात आहे तल्लीन असं दाखवत वागले, पण त्यांना मानवलं नाही. वर्षाच्या विरहानंतर प्रेमी माणसं काही अशी भेटत नाहीत. त्यांच्या अपरिमित उत्साहाला जखम झाली. ते एका खुर्चीवर बसले आणि जरा वेळानं म्हणाले, 3 महिन्यात पत्र पाठवलं नाहीस ते? पाठवलं नाही, मी उत्तरले. मला तर आठवतं एक पत्र पाठवल्याचं. ते काय पत्र होतं? तब्येत बरी नाही, पुन्हा लिहिते, एवढाच मजकूर होता त्यात. आता बरं आहे ना? चांगलं आहे की. दिसते का मी आजाऱ्यासारखी? वेगळी दिसतेस खरी. छे, उगाच भास होतो तुम्हाला. आठवडाभर सारखी जागरणं चालली आहेत. जागरणं कसली? शेखर उद्गारले. सिनेमा, नाटकं. एकटीच कशी जाईन? मग कोणाबरोबर? कोणाबरोबर तरी? त्याचं काय एवढं? मी सुचेल ते बोलत होते. शेखर क्षणभर गप्प राहिले. काहीशा संकोचानं म्हणाले, ते जाऊ दे, पण अशी दूर दूर का उभीस? मी स्वतःशीच बोलले, दूर उभी राहू नको तर काय करू? जवळ येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारू? आधाशीपणानं तुमच्या ओठाची चुंबनं घेऊ? तुमच्या छातीवर डोकं टेकवून रडू? या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत हो. शरीराचा कण कण त्यासाठी आसुसलाय. पण मला मिठी मारणं म्हणजे एका असाध्य सांसर्गिक रोगाला मिठी मारणे हो. माझ्या ओठावर क्षयाचे जंतू कसले हलाहल ओकणारे काळे कबिंद नाक सळसळत बसलेत तिथे. या ओठांनी तुमच्या ओठाला स्पर्श करू? मी थंडपणे उत्तरले, दूरच बरं आहे की. जवळ येऊन तरी काय विशेष मिळणार? शेखरचं दुःख मला जाणवत होतं. काय होतंय त्यांना कळेना. हताशपणे उद्गारले, तू माझ्यावर रागवलीस? ईश्वर, रागवायचं काय कारण? हे हसणं फार भयंकर असलं पाहिजे, कारण त्या हास्यानं जणू क्रूरपणानं त्यांना कळवलं होतं की तुमच्यावर रागवावं असा तुमचा माझा संबंध तरी काय. ह्यामुळे शेखर अगदी भांबावून गेले. मी म्हणाले, तुम्हाला आज एक गोष्ट सांगितली पाहिजे. मी म्हणाले, ती ऐकायलाच आलोय मी. ती नव्हे, ती संपली. संपली? ते स्तिमित होऊन उद्गारले. होय, संपली. ही गोष्ट दुसरी आहे. ते काहीच न बोलता ऐकू लागले. ती अशी की जे ठरलं होतं ते मोडलं. मी जमेल तितक्या संथपणानं, निर्विकारपणानं म्हणाले, मी विरामगडला एकटी होते, एकाकी होते. जे प्रेम नव्हतं ते त्या एकटेपणामुळे मला प्रेमासारखं वाटलं. किंबहुना ते प्रेम होतं असं म्हणेन मी, पण ते आता उरलं नाही एवढं खरं. पुण्याला अनेक माणसं सहवासात येतात. चांगलं वाईट, फायद्याचं तोट्याचं असा हिशेब करता येतो. म्हणून सांगते, ते सारं विसरून जा. किती बदलून गेली आहेस तू? शेखर म्हणाले. होय, खरं आहे ते. तुम्हाला मी लिहिलं होतं त्याचं कारण हेच. माझा मार्ग मी वेगळा निवडलाय. ते जाण्यासाठी उठत म्हणाले, ठीक आहे, तुझी मर्जी. मी विचारलं, पुढं काय करणार आहात? म्हैसूरला कायम झालोय, 8 दिवसात तिकडे जाणार. एक ऐकाल का? ते केवळ माझ्याकडे बघत राहिले. शक्यतो लवकर लग्न करून टाका. का? मला वाईट वाटेल. नवले, तुमच्या सुखासाठीच सांगते असं नाही, माझ्या सुखात त्यामुळं थोडं न्यून यायला संभव. ठीक आहे. ते आवेगाने बाहेर पडले आणि धाडकन दरवाजा लोटून
माझ्या दृष्टीपथातून, माझ्या जीवनातून कायमचे नाहीसे झाले. मी बिछाण्यावर कोलमडून पडले आणि रडू लागले. मी यशस्वी झाले होते आणि यशस्वी झाले म्हणूनच रडत होते. अजूनही रडते. शेखर कुठे आहेत याची मला कल्पना नाही. मी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. मला इतकंच कळलं की ते मोठ्या हुद्द्याच्या जागेवर आहेत आणि त्यांनी लग्नही केलं. कुठल्या तरी दूरच्या प्रांतातच ते नोकरीत आहेत. ते मला विसरले असावेत आणि तसं व्हावं हीच माझी इच्छा होती, आजही आहे. परंतु त्यांना इतकं मात्र कळावं की अखेरच्या भेटीत मी जो निर्णय घेतला तो केवळ त्यांच्या सुखासाठी. हे एकच समाधान हवंय मला. नमस्कार, मी जयश्री बोलते. आपल्या ग्रुपचे एक ज्येष्ठ सभासद मुंबईचे श्रीयुत राजीव जोशी हे अर्थतज्ज्ञ आणि बँकिंगमधले अर्थ अभ्यासकही आहेत. आणि तरीही त्यांना साहित्यामध्ये खूप रुची आहे. सध्या ते खूप व्यस्त आहेत, तरीही त्यांनी वेळ काढून कुसुमाग्रजांच्या साहित्याबद्दल लिहिलं आहे आणि त्यांच्या एका कवितेचं फार सुंदर रसग्रहणही केलं आहे. फक्त त्यांना वेळ नाही आहे म्हणून त्यांनी लिहिलेल्या या लेखाचा मी ऑडिओ म्हणून पाठवते. त्यांनी इतक्या व्यस्ततेमधून हा लेख लिहिणं, त्यासाठी वेळ काढणं हे आपल्या अंकासाठी भूषणावह आहे. राजीव सर, तुम्हाला याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता राजीव माधव जोशी हे काय लिहितात बघूया. कवितेतील ध्रुव ताऱ्याच्या रद्दी नामक कवितेच्या निमित्ताने. कविवर्य कुसुमाग्रज अर्थात साहित्यिक वि.वा. शिरवाडकर आणि नाटककार तात्यासाहेब, कधी तुमच्या कवितेचा साहित्याचा परिचय झाला आठवतच नाही. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं वेगवेगळ्या वळणावर तुमचं साहित्य हाती आलं. कॉमर्स शाखा मी अभ्यासत होतो, पण डहाणूकर कॉलेजात गोखले खांडेकरही वाचत होतो. कविता लिहिता लिहिता अनेक तेजस्वी तारे झपाटून वाचत होतो. कळणे नव्हते तर आकळणं दूरच. आरती प्रभू, केशवसूत, मर्ढेकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ आणि कुसुमाग्रज. त्यांच्या एक एक कवितेने मराठी भाषेची ताकद, त्यांची प्रतिभा मनाला थक्क करत होती. वाचत राहिल्याने समज वाढत राहिली. ते वय वेगवेगळ्या कविता समजून घ्यायचं होतं. साहित्यिक भाऊ पाध्ये ह्यांचा सहवास लाभल्याने जयवंत दळवी, खानोलकर, श्रीना पेंडसे असे दिग्गज मनावर संस्कार घडवत होते. कवी कुसुमाग्रज यांच्या अनेक कविता होत्या, पण चीन पाकिस्तान युद्ध वातावरणात अधिक भावल्या त्या खालील काही कविता सांगतो. जालियनवाला बाग. रक्ताचे नच ओघळ सुकले अजून क्रुसावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजून शब्दांचे. अनामवीरा. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. स्वातंत्र्य देवीची विनवणी. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. क्रांतीचा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अनवज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. अशी अनेक उदाहरणं आपल्या आयुष्यातील, समाजातील घटना प्रसंगांना अनुरूप असतात आणि आपल्याला आठवत राहतात ते त्यांचे शब्द, प्रखर भावना. पुढे त्यांच्या प्रेमकविताही अनुभवायला मिळतात. पृथ्वीचं प्रेमगीत, जोगीण, प्रेम करावे भिल्लिणीवर, अर्थात या तुम्हालाही चांगल्या ठाऊक असतीलच. मी उल्लेख का केला तर ह्या निमित्ताने एक उजळणी करता करता उजाळा मिळा. आज या ज्या कवितेबद्दल मी लिहिणार आहे, बोलणार आहे, तीही रद्दी.
एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली. एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली तेव्हा तू हसत म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद घालू का यात, तेवढेच वजन वाढेल. तेव्हा तू हसत म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद घालू का यात, तेवढंच वजन वाढेल. मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणारच आहे ते तू आज करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसवं तरारली आणि तू म्हणालीस, मी तर नाहीच, पण काळही ते करणार नाही. आता या कवितेचं मी माझ्या परीने थोडं रसग्रहण करू इच्छितो. या ग्रुपमधील अनेक जण या कवितेतील रेशन, रद्दी या शब्दांशी परिचित असतील. अनेकांच्या लहान वयात रेशनचं अन्नधान्य खाण्याचा योगही आला असेल, किंवा समाजातील अनेक कुटुंब तसं रेशन धान्य खातही असतील. काही भाग्यवान असेही असतील की ज्यांना रेशनच्या अन्नावर जगण्याची वेळ आली नसेल. पण प्रस्तुत कवितेत कवी कुसुमाग्रज यांनी रद्दीच्या निमित्ताने तत्कालीन मध्यम वर्गाची मानसिकता शब्दबद्ध केलेली आहे. आजही आपल्याला हे काव्य रम्य नव्हे पण विदारक अशा भूतकाळात नेतं, परखड वास्तव चित्र उभं करतं. त्या काळी अनेकांच्या घरात कमावणारा एक आणि खाणारी तोंड अनेक अशी परिस्थिती असायची. तेव्हाच्या गृहिणी काही घरगुती मार्ग काढून वेळ निभावून यायच्या. महिना अखेर हा तर कसोटीचा काळ. संकोचाने आणि आजूबाजूला अशीच बिराडं असल्याने मागणार तरी कोणाकडे, शिवाय स्वाभिमान आडवा यायचाच. अशा वेळी घरातली रद्दी कामी यायची. विकली तरी 1-2 वेळच्या भाजीपाल्याची सोय होऊन जायची. कोणाकडे हात पसरायची वेळ नाही यायची. कुटुंबाची आर्थिक स्थिती कशीही असली तरी वाचन, रोजचं वर्तमानपत्र घेतलं जायचंच. महिनाभर वाचन संस्कृती आणि महिना अखेरीला उदरनिर्वाहाची सोय. कवी देखील अशा आर्थिक कौटुंबिक वातावरणातील असल्याचं आपल्याला जाणवतं. रेशनचं धान्यही न परवडणारी आर्थिक परिस्थिती, ते संपलेलं आहे म्हणून सहजच रद्दीकडे हात जातो. हे इतकं नेहमीचं असतं, पण पुढे वेगळंच वळण मिळतं. कवीची बायको म्हणते, अहो तुमच्या कवितेचे कागद यात घालू का. हे व्यावहारिक बोलणं नाही, कारण कवीने लिहिलं आहे की ती हसत म्हणाली. पुढे ती म्हणते, तेही किती मार्मिक, खोडकर आणि व्यर्थी आहे पहा. तेवढंच वजन वाढेल. 2 अर्थ निघू शकतात. एक म्हणजे कवीने इतक्या भाराभर कविता केल्या असतील, असंख्य साभार परतही आलेल्या असतील, म्हणून रद्दीचं वजन वाढून अधिक पैसे मिळू शकतात. दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की तिला कल्पना आहे की मूळ कविताच अर्थवाही, आशयघन असल्याने कागदी नव्हे साहित्यिक वजन वाढू शकेल. घरातील कविता रद्दीच्याद्वारे बाहेर गेल्या तरी लोकांपर्यंत पोचू तर शकतील, असंही तिच्या मनात तर आलं नसेल. कवीही समजून आहे, त्याला आपल्या प्रतिभेची जाणीव आहे. तो उतरतो, अगं जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज का करतेस. अनेक कवी हे आपल्या कवितेबाबत भाबडे आणि भलतेच आशादायी असतात. आपण लिहितो ते चिरकाळ टिकेल असं चिरकाव्य आहे असं ते मानतात. पण आपले कवी पूर्ण भानावर आहेत. आपली कविता कशी आहे, काळाच्या ओघात टिकणारी नाही हे तो स्पष्टपणे सांगतो. तरीही तो एक बजावतो की माझे काव्य उद्या भविष्यात टिकणारही नाही, पण आज
तू ते रद्दीच्या हवाली करण्याचं काम करू नकोस. अनेकदा कवीच्या प्रतिभेचे त्याच्या हयातीत चीज होत नाही, किंबहुना अनुल्लेखानं दुर्लक्षलं जातं. अनेक कवींच्या बाबतीत हे असं घडलेलं आहे. निदान माझ्या कवितांबाबत तरी तू माझी पत्नी म्हणून हे पातक करू नकोस. कवीला केवळ आपल्याच कवितांची चिंता आहे असं नाही, तर अनेक सृजनशील साहित्याची वर्तमानात कशी वासलात लावली जाते तसे यापुढे घडू नये अशीही भावना आहे. हा काव्यसंवाद पुढे कसा सरकतो ते पहा. कवी आपल्या पत्नीच्या भावनांचं एकाच वाक्यात वर्णन करतो. तिच्या डोळ्यात आसवं तरारली. त्याला जाणवतं की आपण जे बोललो ते आपल्या प्रिय पत्नीला समजलं, म्हणूनच तिला वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. पती-पत्नी नात्यातील हा पैलू कवी कुसुमाग्रज यांनी अलगदपणे मांडलेला आहे. कवी कलाकार आणि त्याची पत्नी यांच्यातील नातेसंबंध कसा पूरक आहे हेच यातून कळतं, नाही का? पुढं पत्नीचे उत्तर देते ते ऐकताच तिच्या प्रगल्भतेची साक्ष आपल्याला कळते. आधीच्या ओळीतील परस्पर पूरकपणा अधिकच अधोरेखित होतो. ऐका पुढच्या ओळी. ती म्हणते की अहो कविराज, तुमच्या कविता रद्दीत टाकण्याचा मोह किंवा विचार जरी उत्पन्न झाला, कारण मी ही परिस्थितीने त्रस्त झालेली मध्यमवर्गीय स्त्री आहे, शिवाय कवीची पत्नी, असं असूनही तुमच्या कविता रद्दीत टाकण्याचं पाप मी कधीच करणार नाही. वेळ पडली तर उपाशी राहीन, पण तुम्ही निर्माण केलेलं काव्य रद्दीमोल करण्याची चूक मी काही करणार नाही. दोघांमधील निस्सीम भावना आणि पतीच्या काव्य प्रतिभेबद्दल अभिमान दिसून येतो. पण ती पतिभिमानी, काव्यप्रेमी, कलासक्त स्त्री इतक्या मोजक्या विचारापुरतं बोलत नाही. तिला पूर्ण आकलन आहे. तिच्या पतीच्या कवितेबद्दल सार्थ विश्वास आहे की भविष्यकाळात खुद्द काळ देखील तुमच्या कविता रद्दीमय करणार नाही, कारण काळाच्या कसोटीवरही तुमचं काव्य तरुण राहील, अजरामर असेल तुमची काव्यप्रतिभा. एक घरगुती रद्दी प्रसंगातून आदरणीय कुसुमाग्रजांनी उभं केलेलं पती-पत्नीचं नातं, विशेषतः कवीच्या बायकोचे जे विचार मांडलेत ते आपल्याला अंतर्मुख करतात. कवी म्हणून तुम्ही किती मोठे आहात हे सांगणाऱ्या असंख्य कविता आहेत, पण एक साधी सोपी कविता मोठा आशय प्रगट करते. हीच तुमच्या महानपणाची ताकद आहे कुसुमाग्रज. खुद्द नाटककार वसंत कानेटकर यांनी देखील रद्दी कवितेबद्दल आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात, या कवितेतलं कथारूपत्व आणि त्यातलं नाट्य किती मोहक आहे, तेही किती साधेपणाने मोठा विचार सांगितला आहे. शिरवाडकर आणि कानेटकर हे मला नाटकाबाबतीत गुरुच आहेत. आविष्कार ग्रुपच्या प्रस्तुत अंकामुळे मला कुसुमाग्रजांच्या काही कविता अभ्यासण्याची आणि एका साध्या कवितेचं मर्म सांगण्याची संधी मिळाली. त्याबद्दल संपादिका जयश्री भावे यांचे चिकाटीपूर्वक प्रयत्न आणि आविष्कारची सर्वेसर्वा सुषमा हिचा आग्रह आणि व्हिजन ह्याबाबत मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आपला राजीव जोशी. अखेर राजेंद्रला माणसाचं वसतिस्थान आढळलं. निबिड अरण्यातील त्या काळोखात अंधुकपणे जळणारा तो दिवा बघून त्याला जीवनाची आशा वाटू लागली. वि वा शिरवाडकर लिखित काही वृद्ध काही तरुण या कथासंग्रहातील कथा बुद्धाची मूर्ती. त्या निर्जन जंगलातून वाट काढताना त्याला वाटलं होतं आपल्या आयुष्याचा इथेच अंत होणार. लष्करात शिपाईगिरी करणाऱ्या माणसाला नेहमीच मरायची तयारी ठेवावी लागते, पण मृत्यू इतका जवळ आलेला बघून तो गांगरूनच गेला होता. पूर्व जीवनातील सगळे लागेबांधे त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. दूर देशामध्ये जो चिमुकला संसार सोडून तो आला होता, त्यातील सुख सौंदर्य त्याच्या अंतःकरणास व्यथित करू लागलं.
बायकोच्या गुजगोष्टी त्याच्या कानावर येऊ लागल्या. मुलांचे चिमुकले हात त्याच्या गळ्याभोवती गोटाळू लागले. परत गेल्यावर ज्या सुखी आणि संतुष्ट संसाराची उभारणी तो करणार होता त्याचं चित्र त्याच्या नजरेसमोर तरळू लागलं. त्यानं जगण्याचा निर्धार केला. पायाच्या बळावर नव्हे तर त्या निर्धाराच्या बळावर तो पुढे चालतच राहिला. शरीरावर असलेल्या खाकी पोशाखाच्या चिंध्या झालेल्या होत्या. हातापायाला जखमा झाल्या होत्या. स्वतःचेच कपडे फाडून त्यावर त्यानं वेड्यावाकड्या पट्ट्याही बांधल्या होत्या. त्यातून बाहेर उसळणाऱ्या रक्ताचा ओलावा त्याला अद्याप जाणवत होता. अन्नासाठी पाण्यासाठी त्याचे प्राण धडफडत होते. छावणीच्या मर्यादा सोडून तो खूप दूर आला होता. तो वाट चुकला होता. ब्रह्मदेशाच्या हद्दीवरील परका प्रदेश, त्यातील दाट अरण्य आणि त्यातही रात्र झालेली. आपण कुठे चाललो आहोत, किती चालत आहोत याचं भानही त्याला उरलं नव्हतं. त्याला एकच ठाऊक होतं, आपण मृत्यूकडून जीवनाकडे चाललो आहोत, निदान जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्या खिशामध्ये एक लहानशी संगमरवरी मूर्ती होती, गौतम बुद्धाची छोटी प्रतिमा होती ती. बुद्धाची जमा आपल्याकडे देवात होते का नाही याची त्याला निश्चित खात्री नव्हती, पण आत्ताची वेळच अशी होती की देवासारख्या दिसणाऱ्या कोणत्याही प्रतिमेला तो देव मानायला तयार होता. भक्तिभावानं तो त्या मूर्तीला नमस्कार करत असे, आळवत असे. आणि ते करत असताना त्याच्या मनात एक शंका येई. ज्या माणसाच्या गळ्यातून त्यानं ती प्रतिमा ओरबाडून काढली त्याला काही तिनं रक्षण दिलं नाही. राजेंद्रच्या शस्त्रानंच तो घायाळ होऊन मरण पावला होता. आणि सगळं काही संपल्यावर राजेंद्रला कळून आलं होतं की तो मनुष्य काही आपला शत्रू नव्हता, निदान शत्रू पक्षाचा सैनिक नव्हता. गुरे चारणारा साधा निशस्त्र गुराखी होता तो. त्याला वाईट वाटलं, पश्चाताप झाला. पण स्वतःच्या जीवनासाठी मरणाचा व्यापार करणारा शिपाई असा किती वेळ पश्चाताप करू शकणार. त्यानं त्याच्या गळ्यातील ती सुंदर मूर्ती काढून घेतली आणि रिकामी झालेली बंदूक खांद्यावर टाकून तो पुढे चालू लागला. जो देव त्या गुराख्याला पावला नाही तो आपल्याला का पावेल? नाही, काही सांगता येत नाही. देवाच्या करणीचा माणसाला कधी थांग लागणार नाही. समोरच्या झाडीत एक दिवा तेवत असलेला बघून आपल्या प्रतिमेवरील त्याची श्रद्धा वाढू लागली. मैलामागून मैल तुडवत जाताना आपण पुन्हा माणसांच्या जगात जिवंत जाऊ अशी आशाच त्याला राहिली नव्हती. परंतु आता माणसांचं जग त्या अंधुक ज्योतीच्या रूपानं त्याच्या समोर प्रकट झालं होतं. पण हे माणसांचं जग मित्रांचं का शत्रूचं? कोणास ठाऊक. मनुष्य जातीची मित्रात किंवा शत्रूत विभागणी करणाऱ्या लढाईची त्याला क्षणभर चीड आली. हा शत्रूचा प्रदेश, तेव्हा बहुधा हे शत्रूचंच घर असावं. पण शत्रू हा काही जीवसृष्टीतला एखादा जाती प्रकार नव्हे, तीही माणसंच असतात. दिव्याच्या रोखानं जात असताना त्याला पायवाट लागली. त्या पायवाटेनं तो थेट त्या घरापाशी जाऊन उभा राहिला. घर लहानसं आणि जीर्ण होतं. बाहेरचं दार उघडच होतं. काहीशा साशंकतेनं तो उमऱ्याशी उभा राहिला. समोर दिसणाऱ्या खोलीत तो दिवा एकाकीपणे जळत होता. खोलीत कोणीच दिसत नव्हतं. एका कोपऱ्यात एक मोडकी बाज होती. जवळपास काही कपडे पडले होते. भिंतीला लागून काही संसारोपयोगी वस्तू होत्या. एका कोपऱ्यात कुऱ्हाडी, कोयते, विळे अशी हत्यारं होती. राजेंद्र त्या मुलखातील भाषा थोडीफार शिकलेला होता
तो मोठ्यानं ओरडला. कोण आहे घरात? आतल्या दालनातून एक म्हातारा बाहेर आला. त्यानं राजेंद्रच्या त्या विचित्र अवताराकडे क्षणभर नजर रोखून पाहिलं. तो मनुष्य वृद्ध पण शरीरानं उंचापुरा आणि कणखर दिसत होता. त्यानं कोपऱ्याकडे जाऊन हलकेच एक कुऱ्हाड उचलली आणि बाहेर येऊन उद्गारला. कोण? काय हवंय तुम्हाला? मी एक लष्करी शिपाई आहे. शिपाई? इथे कशाला आलात? लढाई करायला? नाही, इथे आश्रयासाठी आलोय. दुपारपासून वाट चुकून असा भटकतोय. भुकेनं आणि तहानेनं जीव चाललाय हो माझा. रात्रभर आश्रय द्याल तर मोठे उपकार होतील तुमचे. हे सगळं खरं ना? देवाला स्मरून सांगतो, सगळं खरं आहे हो. या मग यात. म्हाताऱ्यानं हातातली कुऱ्हाड कोपऱ्यात ठेवून दिली. घर तुमचंच आहे असं समजा. म्हाताऱ्या पाठोपाठ राजेंद्र घरात गेला. म्हाताऱ्यानं बाजेवर एक चटई टाकली, एक छोटीशी वळकटी लोडासारखी तिच्यावर ठेवली आणि नंतर राजेंद्रकडे वळून म्हणाला. बसा जरा, विसावा घ्या. जेवायचं तयारच आहे. गरीबाच्या घरची मीठ भाकर आहे. गोड मारून घ्या ती. तेवढ्यात बाहेरची चाहूल आत गेली. आतून एका स्त्रीनं विचारलं. बेटा, बेटा आला का? नाही, बेटा नाही आला अजून. एक अतिथी आला आहे. अतिथी? जेवणार आहेत ते. आतून प्रश्नोत्तर करणारी वयस्क स्त्री स्वयंपाकघराच्या दाराशी येऊन उभी राहिली. यावेळी येणाऱ्या पाहुण्याकडं तिनं कुतूहलानं पाहिलं. राजेंद्र चटकन म्हणाला. माफ करा, भलत्या वेळी येऊन तुम्हाला त्रास देतोय. पण त्रास कसला त्यात? अतिथीच्या रूपानं प्रत्यक्ष धर्मच दाराशी येऊन उभा राहतो असं आम्ही लोक मानतो. नंतर आपल्या पत्नीकडे वळून म्हणाला. ताट तयार आहे ना? हो, ताट तयार आहे, पण काय? ते बेट्यासाठी वाढून ठेवलंय. स्त्री संकोचानं उत्तरली. बेटा तुझा आहे तसाच माझाही. तो आला म्हणजे माझ्या हातानं रांधून वाढीन त्याला. जा जा जा, तयारी कर. ती स्त्री निमूटपणे आत निघून गेली. राजेंद्र ते बोलणं ऐकून ओशाळला. म्हणाला, तुमची गैरसोय व्हावी अशी इच्छा नाही हो माझी. मला नुसतं पाणी द्याल तरी उपकार होतील. नुसतं पाणी द्यायला माणसांची घरं हवीतच कशाला? अहो, प्रत्येक झऱ्यातून पडतं, नदीतून वाहतं. या घरात नुसतं पाणी मिळायचं नाही. बोलता बोलता म्हाताऱ्याचं लक्ष राजेंद्रच्या जखमांकडे गेलं. दिव्याच्या अस्पष्ट उजेडात त्या जखमांतून उसळणारं रक्त त्याच्या दृष्टीस पडलं. तो एकदम उठला, जवळजवळ ओरडलाच. तुम्ही घायाळ आहात का? अहो, मग हे आधी का नाही सांगितलं? म्हातारा एकदम उद्योगालाच लागला. आत जाऊन त्यानं पाणी आणलं, कोनाड्यातून सामान काढलं, एक बटवा काढला, एक जीर्ण धुवट वस्त्र काढलं, त्याच्या भराभरा चिंध्या केल्या. राजेंद्रला ओट्यावर नेऊन
त्याच्या सगळ्या जखमा म्हाताऱ्यानं धुवून काढल्या आणि त्यावर बटव्यातलं औषध लावून पट्ट्याही बांधल्या. त्यानंतर राजेंद्रचं जेवण झालं. आपल्या मुलासाठी राखून ठेवलेली थाळी गर्धणीनं पाहुण्यांपुढे केली होती. दोघांनीही आग्रह करून त्याला जेवू घातलं. जेवता जेवता राजेंद्रनं स्वयंपाकघरातील साहित्याकडे एकदा नजर टाकली. फार थोडं होतं ते. किरकोळ कामधंदे किंवा मजुरी करून जिवंत राहणाऱ्या कुटुंबातील एक कुटुंब होतं ते. त्या जंगली प्रदेशात जागोजागी अशी कुटुंब झोपड्यावजा घरे बांधून कायमची स्थायिक झाली होती. युद्धाची धुमश्चक्री जवळ आलेली पाहून काही लोक देशांतर करून निघून गेले होते. ज्यांच्यामध्ये इतरत्र जाण्याची इच्छा किंवा शक्ती नव्हती तेच तिथे राहिले होते. रोज मिळणाऱ्या शिकारीवर, धान्यावर किंवा मजुरीवर चरितार्थ करणारी ही कुटुंब, त्यांच्या घरातील साहित्य असं असणार तरी किती. आपण पोटभर जेवल्यामुळं अपरात्री परत येणाऱ्या बेट्याचे काहीसे हालच होणार आहेत हे राजेंद्रच्या लक्षात आलं. थोड्या संकोचानच तो जेवला, पण तेवढ्यानं त्याला जीवदान लाभलं होतं. शरीरातून बाहेर पडू पाहणारे प्राण पुन्हा शरीरात येऊन स्थिर झाले होते. त्याचं मन नवीन चैतन्यानं आणि अंतःकरण कृतज्ञतेनं भरून गेलं होतं. बाहेरच्या खोलीत आल्यावर तो म्हाताऱ्याला म्हणाला, जीवात जीव आहे तोपर्यंत तुमचं ऋण माझ्या माथ्यावर राहील. कारण तुमच्याच आश्रयामुळे मी जिवंत राहिलोय. तुमच्या मुलासाठी वाढलेली थाळी तुम्ही माझ्या पुढे केलीत. त्यामुळं तुम्ही आता मला माझ्या मुलासारखेच झाले आहात. म्हातारा चटकन उत्तरला. तो स्वतः हजर असता तरी त्यानंही हेच केलं असतं. इतकी रात्र झाली, अजून का आला नाही कोणास ठाऊक. सहसा असा वेळ नाही करत. त्याच्यासाठी आम्ही दारं उघडी टाकून हा दिवा जाळत बसलो होतो इथं. अहो, एकुलता एक पोर, एरवी चिंता नसते, पण पलीकडे लढाई चालू आहे ना, धास्ती वाटते. अर्थात आमचा काही संबंध नाही त्या लढाईशी. लाकूड तोडून, गुरं वळून जंगलात जिवंत राहणारे लोक आम्ही. ईश्वर करो आणि तुमचा बेटा सुखरूप घरी येऊ, राजेंद्र म्हणाला. एखादी सिगरेट शिल्लक आहे का हे पाहण्यासाठी राजेंद्रनं आपलं कुडतं उचललं आणि खिशात हात घातला. बुद्धाची ती छोटी संगमरवरी मूर्ती त्याच्या हाताला लागली. त्याच्या मनात एक कल्पना आली. कृतज्ञतेचं चिन्ह म्हणून ही प्रतिमा म्हाताऱ्याला दिली तर. खिशात फारसे पैसे नव्हते आणि म्हाताऱ्यानं पैसे स्वीकारलेही नसते, पण या मूर्तीचा तो कदाचित स्वीकार करेल. या प्रदेशातील लोक बुद्धाची उपासना करणारे होते हे त्याला ठाऊक होतं. तुमचा उतराई होणं मला शक्य नाही, पण एक वस्तू तुम्हाला भेट म्हणून द्यावीशी वाटते. म्हाताऱ्याला वाटलं आता हा खिशातून काहीतरी पांढरं नाणं किंवा एखादी तशाच प्रकारची वस्तू काढणार. तो जोर जोरानं मान हलवत म्हणाला, पाहुणचाराचा मोबदला घेणं म्हणजे पाहुणचार न करण्यासारखंच. हे बघा, तुम्ही थकलेले आहात. जा, शांतपणे झोपी जा. हो नाही, मी मोबदला देत नाही, भेट देतो, प्रेमाची खूण म्हणून. मोल होईल अशी भेटही नको. वस्तू मूल्यवान आहे, पण ते मोल बाजारी नाही. तुम्हाला आवडेल ती. काय आहे? गौतम बुद्धाची एक मूर्ती आहे. बुद्धाची? म्हातारा एकदम उत्सुकतेनं उद्गारला. हो, तुम्हाला जास्त उपयोग होईल त्याचा. मला नाही म्हणणं अशक्य आहे. देवाला नकार कसा द्यायचा
आपल्या पायानं येतोय तो. माझ्या मुलाजवळ ही एक फार सुंदर मूर्ती आहे. अहो, इतकी सुंदर नसेल ती, राजेंद्र म्हणाला. त्यानं खिशातून ती प्रतिमा काढली आणि म्हाताऱ्याला देण्यासाठी पुढे केली. म्हातारा एकदम उठला आणि त्या मूर्तीकडे डोळे विस्फारून पाहू लागला. अशीच आहे ती, अगदी नाही, अशीच नाही, हीच आहे ती, हीच ती. काय? हीच ती मूर्ती? राजेंद्र उद्गारला. क्षणार्धात त्याच्या मनात एक दारुण शंका आली. काळजावर एक मोठा थोरला धोंडा पडून ते शतशः विछिन्न होत आहे असं त्याला वाटलं. म्हाताऱ्यानं मूर्ती हातात घेतली, बारकाईनं न्याहाळली. हो, माझ्या मुलाच्या गळ्यातली मूर्ती आहे ती. शहराच्या बाजारातून माझ्या हातानं आणली आहे मी. कुठे मिळाली ही? राजेंद्र गप्प. काय सांगावं, कसं सांगावं याचा त्याला निर्णयच करता येईना. त्याला वाटलं आपल्या हातून केवढा गुन्हा घडलाय आणि या गुन्ह्याचं, त्या भयानक अपराधाचं शासन म्हणून आपल्याला हा पाहुणचार मिळाला. नाही, प्रत्यक्ष जीवदान मिळालं. कोणत्याही अपराधाचं इतकं भयंकर शासन कोणालाही अद्याप मिळालं नसेल. त्याला एकदा वाटलं काहीतरी खोटी हकीकत सांगावी आणि या आपत्तीतून बाहेर पडावं. म्हाताऱ्याला तर काहीच ठाऊक नव्हतं. त्याचाच शब्द प्रमाण मानला गेला असता. पण या विचाराचा त्याच्याच दुसऱ्या मनानं त्याच क्षणी धिक्कार केला. या माणसाशी खोटं बोलायचं? पुत्रप्रेमानं आपल्या जखमा बांधणाऱ्या, आपल्याला जीवखाऊ घालणाऱ्या, जीवनाचं वरदान देणाऱ्या या माणसाशी खोटं बोलून त्याची प्रतारणा करायची? खोटेपणानं आणि क्षुद्रपणानं वागण्याचे प्रसंग आयुष्यात अनेक वार येतात, तेव्हा आपण बिनदिक्कत तसे वागतोही. परंतु जीवनात एखादा प्रसंग असा येतो की ज्यावेळी माणसाच्या अंतःकरणातील सगळं धैर्य, सगळा प्रामाणिकपणा, सगळी सरळता साकार होऊन समोर उभी करावी लागते. या प्रसंगातही जो आपल्या क्षुद्रतेच्या काळ्या लखतरात स्वतःला झाकून घेईल तो माणूस या नावावर कोणता हक्क सांगू शकणार? कुठं मिळाली ही? एका मुलाच्या गळ्यात सापडली. माझाच बेटा तो. कुठं आहे तो? फार फार वाईट हकीकत आहे ती. कुठं आहे तो? तो जिवंत नाही आता. जिवंत नाही? खरं सांगताय हे? अगदी खरं. कोणी घात केला त्याचा? म्हाताऱ्याच्या हृदयातील दुःख, द्वेष, तडफड शब्दातून ओसंडत होती. त्या हरामजाद्याचं ठिकाण सांगा. आत्ता कुऱ्हाड घेऊन जातो आणि त्याचे तुकडे. थांबा. तो हरामजादा तुमच्या समोर बसलाय. तुम्ही म्हाताऱ्याचा द्वेष अनावर झाला. तो पिसाटासारखा एकदम राजेंद्रच्या अंगावरच धावून गेला. करा कोणतंही शासन करा, मला पत्करायला तयार आहे मी. म्हातारा बाजेजवळ जाऊन क्षणभर थांबला. पाय खचल्यासारखे एकदम खालीच बसला. बराच वेळ काहीच बोलला नाही, जागचा हल्ला नाही. आणि मग स्वतःशीच पुटपुटल्याप्रमाणे म्हणाला,
देवाची मर्जी. तुम्हाला मी काही शासन करू शकत नाही. अतिथी आहात तुम्ही माझे, माझ्या आश्रयाला आला आहात, माझ्या मुलाच्या थाळीत जेवलात तुम्ही. बोलताना त्याच्या रुद्ध डोळ्यातून पाणी गळत होतं. कंठ कापरा झाला होता. पण का मारलं त्याला? काय केलं त्यानं? हे बघा चुकीनं मारलं हो मी. शत्रूच्या प्रदेशात मी एकटा सापडलो होतो. दुरून येताना दिसला तो मला. संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात मला वाटलं शत्रूकडील कोणीतरी सैनिक माझा पाठलाग करतोय. आधी गोळी कुणी झाडायची एवढाच प्रश्न होता. मीच झाडली हो गोळी. कुठं घडलं हे? इथून 3 मैलावर एक बारव आहे. तिच्या जवळ मला गेलं पाहिजे. मी येतो बरोबर. नका, तुम्ही येऊ नका. आणखी एक विनंती आहे तुम्हाला. रात्रभर इथे राहा असं सांगितलं खरं, पण आता न राहाल तर बरं. माझ्या मनावर माझाच ताबा नाही राहायचा. शिवाय मुलाची आई ती तर बेछूट होईल. आता चुलीजवळ कांबळ टाकून झोपली आहे म्हणून बरं. ठीक आहे, मी जातो. तुम्ही एकट्यानं नाही, एकटा जाणार नाही. जवळपास 2-4 शेजारी आहेत, त्यांना घेऊन जाईन. राजेंद्र उठला, अंगरखा घातला. म्हाताऱ्याची विकल अवस्था आणि तशातही त्यानं ठेवलेला संयम पाहून त्याचा ऊर भरून आला. तो एकदम पुढे झाला आणि त्यानं म्हाताऱ्याच्या पायाला मिठीच मारली. क्षमा करा मला, क्षमा कर. क्षमा करणारा तो आहे. म्हातारा जमिनीवर पडलेल्या बुद्धाच्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हणाला, तुमचं भलं हो. जा. राजेंद्र बाहेर पडला आणि ज्या दिशेकडून तो आला होता त्या दिशेनं चालू लागला. बरंच अंतर चालून गेल्यावर त्यानं मागं वळून बघितलं. म्हातारा हातात मशाल घेऊन बाहेरच्या काळोखात वाटचाल करू लागला होता. वाचक आशुतोष नेर्लेकर. धन्यवाद. मग काय म्हणता, कसा वाटला हा गद्य साहित्य प्रवास? काही जण गद्याला वृक्ष साचेबंद समजतातही, पण आजचे सगळ्यांचेच सादरीकरण ऐकल्यावर ते वैविध्यपूर्ण होतं असं वाटतंय ना. चला तर मग वळूया आता एकेका सादरीकरणाकडे. माझं आवडतं काम करायला, ज्याचं श्रेय त्याला द्यायला. मृणालिनी बापट.
आज ज्या साहित्यरत्नाला आपण वंदन करीत आहोत त्यांचा संपूर्ण जीवनपट मृणालिनी बापट यांनी उलगडला आहे. अगदी तपशीलवार माहिती त्यांनी टप्प्याटप्प्याने सांगितली. बराच शोध घेऊन मगच हे बारकावे त्यांच्या हाती आले असतील आणि ते संकलन करून त्यांनी आपल्यापर्यंत छान पोचवले. मृणालिनी, धन्यवाद. जयश्री भावे. सादरीकरणाचा एक वेगळा प्रकार आपल्याला इथे ऐकायला मिळतोय. साहित्यिक तात्यासाहेबांच्या आतला माणूस ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलाय अशा प्रसिद्ध कवयित्रीची मुलाखत. प्रसिद्धी परांमुख असलेल्या कविवर्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवल्यानंतरच्या सत्कारासाठी तयार करण्याला धडपड करणारे जयश्रीचे मित्र आणि कुसुमाग्रजांच्या प्रभावामुळे प्रेरित होऊन साहित्य क्षेत्रात बरीच मजल गाठणारे त्यांचे मेहणे अशा 3 जणांशी झालेला वार्तालाप इथे आपल्याला ऐकायला मिळाला. ही फर्स्ट हँड माहिती, त्यामुळे कविवर्यांचं वैयक्तिक पातळीवरचं माणूसपण आपल्यापर्यंत जसेच्या तसं पोचवलं गेलं. विनया पराडकर. शॉर्ट अँड स्वीट मनोगत. कुसुमाग्रजांची वैशिष्ट्य सांगणारा, वळसेदार, सुंदर शब्दांमध्ये बद्ध केलेला हा जणू सुगंधी पुष्पगुच्छच. अगदीच कमी शब्दात बरंच काही सांगून गेलात. फार फार आवडलं सादरीकरण विनयाताई. रेखा दामले यांनी सादर केलेली एका रुग्ण व्यक्तीची मनस्थिती सांगणारी कुसुमाग्रजांची कथा. त्यांनी ती जणू ती स्त्री प्रत्यक्षच आपल्याशी बोलत आहे असं वाटण्या इतकी जिवंत करून कथन केली. तिच्या मनातले भावनांचे कल्लोळ वाचिक अभिनयातून आपल्यापर्यंत पोचवण्यात त्या खूप यशस्वी झाल्या. राजीव जोशी. या बिझीबीने ज्या कवितेचं रसग्रहण केलं ती रद्दी नावाची अगदी साधी आणि नेहमींच्या प्रसिद्ध कवितांच्या गर्दीतल्या पठडीपेक्षा वेगळी कविता निवडली आहे. त्या कवितेचं सौंदर्य त्यांनी कोणतेही जड शब्द न वापरता वेगळ्याच पद्धतीने मांडले. हे ऐकताना या अर्थतज्ञाच्या मनातला मनोविश्लेषक जागा झालाय असंच मला वाटलं. आशुतोष नेर्लेकर. शिरवाडकरांच्या अगदी मोजक्या उपलब्ध कथांमधून मन हेलावून टाकणारी बुद्धाची मूर्ती ही एक हृद्य कथा. नेर्लेकरांसारख्या कसलेल्या कलाकारांनी ती ज्या ताकदीने व्हॉइस मॉड्युलेशनचा योग्य वापर करत आपल्या काळजाला हात घालत ही कथा पुढे नेली आहे ते सिम्पली अमेझिंग. पूर्ण सादरीकरण आपल्याला त्या एकाकी अनवट प्रदेशात घेऊन जाण्या इतकं प्रभावी झालंय. कथेच्या शेवटाकडे येणाऱ्या संवादांमधनं दोघांच्याही मनाची आंदोलनं, हुंदके, अगतिकता हे सगळे भाव मनाला चटका लावून जातात. नेर्लेकर, तुमच्यातल्या जातिवंत कलाकाराला माझा कडक सलाम. हा थोडासा वैचारिक, थोडा मोठा, किंचित जड पण रम्य असा साहित्य प्रवास आपल्याला आवडला असेल अशी माझी अपेक्षा आहे. सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळे हे सगळं मला प्रस्तुत करता आलं, त्याबद्दल सगळ्यांनाच मनःपूर्वक धन्यवाद. अजून एका ब्रेक नंतर आपण शिरणार आहोत मनोरंजक नाट्यकृतींच्या दालनात. हो हो हो, पण जरा सबूर. 3री घंटा होईपर्यंत, म्हणजे उद्या रविवार सकाळी 9 वाजेपर्यंत थांबायला लागणार आहे. आणि ही वेळ आम्ही मुद्दाम निवडली कारण उद्या रविवार, त्यामुळे सगळ्यांना भरपूर वेळ असेल आणि या सगळ्या कलाकृतींचा आनंद तुम्हाला मनसोक्त उपभोगता येईल. तेव्हा भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. तोपर्यंत शबा खैर.